आगतम स्वागतम सुस्वागतम जमलेल्या माझ्या सर्व तमाम शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं आपल्या या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या लघु ई साहित्य संमेलनामध्ये मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करत आहे. 15 ऑगस्ट 2020 साली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर ई कॉन्टेंट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच IN4EPRD या संस्थेची मोठी वाजत गाजत या ठिकाणी आपण स्थापना केलेली होती. ऑनलाईन या ठिकाणी एज्युकेशनल ई कॉन्टेंट ट्रेनिंग फॉर ऑल काइंड ऑफ टीचर्स अशा प्रकारचं आपली या ठिकाणी ही जी संस्था होती ती सुरू झालेली होती 2020 साली. परंतु त्यानंतर 5 वर्षभर या ठिकाणी आपण म्हणूया हजारो शिक्षकांना जास्त या ठिकाणी तंत्रस्नेही करत अथक अविरत आणि अथांगपणे ही संस्था आजही त्याची यशोगाथा आपण म्हणूया किंवा एक यशस्वी घोडदौड अजूनही चालूच आहे. आज 15 ऑगस्ट 2025 शुक्रवार रोजी या संस्थेला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 5 वर्षाच्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक छोटस या ठिकाणी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. ई साहित्य संमेलन अशा प्रकारे आपण त्याला नाव देऊ शकतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी मला तुम्हाला ही गोष्टीचा एक एक कल्पना द्यायची आहे की आपल्याला ई साहित्य संमेलन आहे हे मोठ्या स्वरूपात घ्यायचं होतं. माईक कोणाचा चालू असेल तर त्यांनी कृपया बंद करा. या ठिकाणी आपल्याला मोठ्या व्यापक स्वरूपात याचा जो काही आहे ई साहित्य संमेलन घ्यायचं होतं, परंतु एक नवीन या ठिकाणी जो फुल कोर्स आपला येऊ पाहतोय 18 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या हा 12 दिवसांचा जो कोर्स आहे त्यासाठी आपण तुम्हाला VO3 हे जे नवीन आपण म्हणूया एक व्हिडिओ मेकिंग, एक स्टोरी टेलिंग, सिनेमॅटिक व्हिडिओ मेकिंग साठी जे टूल आहे ते देण्यामध्ये व्यस्त होतो. सगळ्यांना ते ऍक्टिव्हेट करून द्यायचं होतं. त्यासाठी एवढा जास्त वेळ मिळाला नाही. त्यासाठी तरी या ठिकाणी आज आणि उद्या ज्या प्रमुख पाहुण्यांना आपण बोलावलेलं आहे 7 दिवसांचं, 8 दिवसांचं, 15 दिवसांचं जरी आपण हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलं असतं त्याची कसूर आपण म्हणू त्याची उणीव या ठिकाणी भरून काढणारे या ठिकाणी अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा सर्वप्रथम मी तुम्हाला एक छोटासा अल्प असा परिचय करून देणार आहे. त्यांची जी काही वर्तमानपत्रातील कात्रणं आहे ती सुद्धा या ठिकाणी शेअर करून दाखवणार आहे. सुरुवातीला ओरली आपण त्यांचा परिचय ऐकूया. आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांच्याकडून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल अशी या ठिकाणी मी आशा करतो. परंतु या सेशनला तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी त्यांचं जे काही यशोगाथा आहे, त्यांचं जे काही त्यांनी एक क्रांतिकारी ऍप बनवलेली आहे विद्यार्थ्यांसाठी, त्याचा तुम्हाला या ठिकाणी थोडस दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तरी तुम्ही नंतर विचारू शकता. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 8:45 ते 9:30 अशा पाऊण तासाच्या वेळेमध्ये ते सगळं काही सांगणार आहेत. 9:30 वाजता एक 5 ते 10 मिनिटाचा प्रश्नोत्तराचा जो आहे तो एक आपण म्हणूया एक सेशन होईल आणि सर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. आज जे आपल्याला प्रमुख पाहुणे मिळालेले आहेत, उद्याही आपल्याला अशाच प्रकारे हे 2 दिवसाचं ई साहित्य संमेलन आहे. तर हे 2 दिवसाचं पूर्ण एक पहिलं वहिलं महाराष्ट्रातील पहिलं वहिलं एक लघु स्वरूपातील ऑनलाईन स्वरूपातील ई साहित्य संमेलन या ठिकाणी आपण पाहताय. सर्वांनी आपले माईक बंद करावेत आणि पूर्ण लक्ष मात्र इकडे असावे. जे काही इथं बोललं जात आहे, जे काही दाखवलं जात आहे, पूर्ण लक्ष जर इथं असेल तर नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि एक निराशावादाची किंवा एक आपण म्हणूया निद्रिस्तपणाची एक जी काही अवकळा किंवा एक आपण म्हणूया एक शिनवटा जो आलेला असतो तो गळून पडल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी सुतोवाच मी करत आहे. तर सर्वप्रथम आज जे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय शरदचंद्रजी बबन घुले सर.
हे आपल्या शिक्षकामधीलच एक शिक्षक आहेत, पण शिक्षणाच्या पंढरीतील एक निस्वार्थ योगी, शिक्षकांच्या जमावातील एक निरपेक्ष तपस्वी, कठोर परिस्थितीला मात देत यशोगाथा किंवा यशो शिखर गाठणारे एक निर्मळ असे व्यक्तिमत्व, ज्यांनी बनवले एक क्रांतिकारी ऍप आणि भरून काढला विद्यार्थी पुस्तके यांच्यातील गॅप. असूनही व्यस्त ओळखले त्यांनी विद्यार्थी ग्रस्त, बनवले एक ऍप त्यांनी मस्त आणि विद्यार्थी होता सुस्त आणि आता तो झालाय चुस्त. अशा प्रकारचं एक क्रांतिकारी ऍपची साक्ष आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. याची देही याची डोळा अशा एका योग्याला, तपस्व्याला आपल्याला या ठिकाणी भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून ती प्रेरणा घ्यायची आहे. आपल्याला इतर काही न घेता आलं आणि सगळ्यात महत्वाचं मी त्यांना निस्वार्थी का म्हटलेलं आहे, निरपेक्ष का म्हटलेलं आहे, निर्मळ का म्हटलेलं आहे, याचा थोडासा उलगडा इथं करतो. जे त्यांनी ऍप बनवलेले आहे ते आपल्या सर्व शिक्षकांसाठी पूर्णतः मोफत आहे, मोफत आहे, फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याचा उपयोग राज रोजच्या तुमच्या दैनंदिन अध्ययन प्रक्रियेमध्ये होणार आहे, लक्षात घ्या. अशा एका अवलिया शिक्षकांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत त्यांची एक प्रेरक यशोगाथा. आणि त्या यशोगाथेला कशा पद्धतीनं आपल्याला पुढे नेता येईल आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अध्यापनाच्या या पेशामध्ये कशा प्रकारे वापरता येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सध्या तुर्तास मी या ठिकाणी माझा व्हिडिओ थोड्या वेळासाठी या ठिकाणी ऑफ करत आहे, कारण पुढचं जे दर्शन होणार आहे आपल्याला ते माननीय शरदचंद्रजी बबन घुले सरांचं होणार आहे. परंतु त्या अगोदर सरांच्या या ठिकाणी वर्तमानपत्रातील कात्रणांचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे, जेणेकरून आजच्या या ई साहित्य संमेलनाला बोलावलेल्या आपल्यातीलच एक साध्या सरळ स्वभावाच्या शिक्षकाच्या हातून तयार झालेलं हे एक आपण म्हणूया अजरामर असं अमृत, ज्ञानामृत, ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, प्राशन करणार आहोत. आणि त्यांच्याकडून महत्वाची म्हणजे आपण प्रेरणा घेणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला आम्ही सरांची ओळख करून देत असताना ओरली ज्या गोष्टी सांगितल्या त्या तर तुम्हाला समजलेल्या असतीलच, परंतु सध्या माझा या ठिकाणी स्क्रीन तुम्हाला दिसत आहे का लॅपटॉपची, या ठिकाणी सांगा. आणि मोबाईल आडवा करून पहा, ऐका. मोबाईलची स्क्रीन दिसत आहे का माझी? लॅपटॉपची स्क्रीन दिसत आहे का? हो सर. हो सर. बघा, या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकाने बनवले आहे एक क्रांतिकारी शैक्षणिक ऍप. हसत खेळत असं शिक्षण. सीईओ जे आहेत नेहा भोसले ताई मॅडम यांच्या या शिक्षण अधिकारी ललिता दहितुले मॅडम यांच्या हस्ते शरद घोले सर यांचा झालेला आहे विशेष असा सत्कार. आणि हे ऍप सहज आणि मोफत असं उपलब्ध आहेत आणि अनेक वैशिष्ट्यानं युक्त असलेलं हे एक क्रांतिकारी शैक्षणिक ऍप, याची साक्ष आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि या इतिहासाला आपण या ठिकाणी आपलं भविष्य घडवणार आहोत. या इतिहासाला तुम्हाला सरांचा हा जो काही त्यांनी इतिहास घडवलेला आहे, तुम्हाला त्यामध्ये वैयक्तिक तुमचं भविष्य कशा पद्धतीनं पाहता येईल हे पाहायचं आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रोह्यातील शिक्षकाचा हा ऍप मार्ग, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद रायगड शाळा, प्राथमिक शाळा कांटी, रोह्या तालुक्यातील कांटी गावाचे अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व शरद घुले सर यांनी बनवलेला आहे एक क्रांतिकारी ऍप. आणि या ऍपच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित झालेला आहे. मनोरंजनातून मतिरंजन, मनोरंजनातून सर्वांगीण विकासाला चालना देणारं हे असं ऍप जे एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं बनवलेलं आहे, ही आपल्यासाठी एक गौरवास्पद गोष्ट आहे. कारण हे जे आहे आपण सर्वजण जिल्हा परिषद शाळेतून शिकवून मोठे झालेलो आहोत आणि अशा जिल्हा परिषद शाळेच्याच एका अवलिया शिक्षकानं अशा प्रकारची निर्मिती करावी, तर हे आपल्यासाठी खरोखरच प्रेरणादायक आहे, स्पृहणीय आहे. हसत खेळत मनोरंजनातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारं या ऍपची वैशिष्ट्ये आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. आणि अनेक सत्कारानं या ठिकाणी सन्मानानं या ठिकाणी आपण म्हणूया
हे या व्यक्तिमत्वाचा जो काही यांना लाभ झालेला आहे आणि या पद्धतीने त्यांनी कोणकोणत्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना हे ऍप दिलेलं आहे, किती डाउनलोड्स याचे झालेले आहेत, तुमच्यापैकी काही जण ओळखत सुद्धा असतील या ठिकाणी. आणि बरेच जण या ठिकाणी माहित आहेत. अवेलेबल ऍप इज अवेलेबल फॉर इंग्लिश मीडियम, सगळ्या प्रकारचं या ठिकाणी आपल्या प्रश्नांची उत्तर वगैरे या ठिकाणी हा रायगडचा रॅन्चो म्हणजे आता IN4 EPRD टीम मधील एक नवीन आपण म्हणूया व्यक्तिमत्व अशा प्रकारचे आलेले आहेत. आणि ते म्हणजे आहेत माननीय शरदचंद्रजी बबन घुले सर. आता मी सरांच्या आणि तुमच्या या ठिकाणी मधील आडपडदा जास्त न होता या ठिकाणी माझी जी काही शेअरिंग आहे ती या ठिकाणी स्टॉप करत आहे. परंतु एक 2 मिनिटाचा वेळ आपला घेत आहे फक्त. याची एक आध्यात्मिक अशी चांगली सुरुवात व्हावी, याची एक शुभ सुरुवात व्हावी, त्यासाठी आपण या ई साहित्य निर्मितीचं जे आहे या ठिकाणी हा साऊंड चालू करतो मी. एक औपचारिक स्वरूपात त्याची सुरुवात करणार आहोत, उद्घाटन करणार आहोत. या ठिकाणी मला आवाज येतो का सांगा व्हिडिओचा? एकच मिनिट हा. पहिल्यापासून प्ले करतो आता. 55 सेकंदाचा आहे, म्हणजे 1 मिनिटापेक्षाही कमी वेळेचं हे आहे. आणि माझा माईक सुद्धा बंद करतो या ठिकाणी. माझा व्हिडिओचा आवाज येतोय, आला का तुम्हाला आता सुरुवातीला? हो. ओके. आता मी हा म्यूट करतोय मला स्वतःला. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते दीपज्योति नमोऽस्तु ते. नमस्कार. अशा प्रकारे या ठिकाणी ई साहित्य संमेलनाची आपली जी काही सुरुवात आहे ती शुभ स्वरूपात झालेली आहे. जवळपास 50 पेक्षा जास्त जण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे की यातील जर आपण खऱ्या हाडाचे माणसांचे जर आपण शिक्षक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आणि शिक्षक होण्यासाठीच आपण शिक्षक झालेलो जर असलो तर तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी थांबावं, या ठिकाणी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी जे नवीन कोर्समधील जे प्रवेशित आहेत त्यांनाही विनंती आहे की यानंतर आपला एक अर्ध्या तासाचं सेशन होणार आहे. 9:30 पर्यंत, 9:45 पर्यंत आपला हा सेशन संपेल आणि त्यानंतर आपल्याला 10:15 वाजेपर्यंत एक मीटिंग असणार आहे जे कोर्स मधील प्रवेशित असतील त्यांच्यासाठी खास. तर VO3चं ऍक्टिव्हेशन आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत. जास्त आता तुर्तास त्या तांत्रिक गोष्टीमध्ये न जाता आता एक आपण चमत्कार पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपण एक इंटरेस्टिंग अशा प्रकारची गोष्ट अनुभवणार आहोत. तर मी या ठिकाणी सर्वप्रथम माझी शेअरिंग स्टॉप करत आहे आणि आजचे प्रमुख पाहुणे माननीय शरद बबन घुले सर यांच्या स्वागताला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवावेत अशी या ठिकाणी मी स्वागत करतो. सर, आपण आपला व्हिडिओ चालू करावा कृपया. मी तुम्हाला या ठिकाणी एवढ्या अशा महान तपस्व्याला, योग्याला आणि या शिक्षणाच्या पंढरीतील पांडुरंगाला आपण या ठिकाणी काय करूया, या ठिकाणी जोरदार टाळ्यानं या ठिकाणी स्वागत करूया. टाळ्या कमी पडत आहेत, कुचकामीपणा आपल्याला करायचा नाहीये. या ठिकाणी बघा, टाळ्या वाजवण्यासाठी ना पैसे पडणार आहेत, ना तुमचा वेळ जास्त जाणार आहे, ना तुम्हाला कष्ट जास्त लागणार आहेत. या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला ऑफलाईन प्रकारचा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला सर्वांना विनंती करत आहे मी की 50 जणांची या ठिकाणी टाळ्या दिसणं गरजेचे आहे.
बघा या ठिकाणी काम चुकारपणा आपण जसं करत नाही आपल्या अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये, एक जोरदार आपल्याला स्वागत या ठिकाणी करायचं आहे, आरोळी टोकायची आहे. टाळ्यांचा आवाज जरी येत नसला तरी टाळ्यांचा नाद जो आहे तो कानामध्ये घुमला पाहिजे. सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त टाळ्यांच्या स्वागतात या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सरांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. कारण बघा ऑफलाईन मध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हणूया दीप प्रज्वलन होतं तसं दीप प्रज्वलन आपण केलं. ज्या प्रकारे अल्प परिचय दिला जातो तसा अल्प परिचयही दिला. टाळ्या वाजवल्या जातात स्वागताला, सत्कार केला जातो. तर इथं टाळ्या स्वागत सरा आपलं होत आहे. बरेच जण या ठिकाणी मला या ठिकाणी सक्रिय सहभागी होताना दिसत आहे. जे जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभारी आहे. बाकी सर्वांना मी विनंती करतो की आपण याचा पूर्ण लाभ घ्यावा आणि सरांच्या या प्रेरक यशोगाथेला आणि या इतिहासाला साक्ष देणारा हा प्रसंग आहे. IN4 EPRD या संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या ई साहित्य संमेलनाची ही एक जोरदार सुरुवात झालेली आहे आणि सरांचा या ठिकाणी व्हिडिओ मी स्पॉटलाइट मध्ये आणत आहे. सर या ठिकाणी स्पॉटलाइट मध्ये तुम्हाला दिसत असतील तर सर्वांनी येस असे म्हणा, काही जणांनी येस असे म्हणा. सरांचा फोटो, सरांचा व्हिडिओ या ठिकाणी सगळ्यांना दिसत आहे का? हो. येस. सर हो, या दिसतोय सर. ठिकाणी मी तुमचं वैयक्तिक आणि सर्व आमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष 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 आणि हार्दिक असं स्वागत करतो की तुम्ही आमच्या विनंतीला हो म्हणत या ठिकाणी आमच्या हाकेला ओ देत या ठिकाणी आज उपस्थित राहायला आम्हाला खूप अतिशय आनंद झालेला आहे. आणि आपण या ठिकाणी आपलं जे काही आता मी जो परिचय दिला तुमच्या नावाचा, तुमच्या कामाचा, खरं तर तुमच्या बोलण्यातून, तुमच्या त्या ऍपच्या दर्शनातून खरं तर तुमची व्याप्ती, तुमचं कर्तृत्व, तुमचं नेतृत्व, तुमचं दातृत्व, तुमचं या ठिकाणी आपण वक्तृत्व सगळ्यांना समजणार आहे अशी या ठिकाणी आपण आशा करूयात. आणि सरांच्या आणि तुमच्यामधील मी आडपडदा जास्त न होता आता सरांना संधी देतो. सर, द स्टेज इज युअर्स, ऑल युअर्स. वेलकम 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 टू IN4 EPRD. धन्यवाद सर. प्रथमतः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर ही जी वर्तमानपत्रातील बातमी सरांनी दाखवली ती साधारण 1 महिन्यापूर्वी आलेली आहे. तर त्यावेळेस माझे 3-4च ॲप प्ले स्टोअरवरती आले होते, परंतु बातमीमध्ये एक शैक्षणिक क्रांतिकारी ॲप असं त्या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं. त्यानंतरही माझे आतापर्यंत एकूण 7 ॲप प्ले स्टोअरवरती आलेले आहेत. त्यामध्ये मी सातत्याने अपडेशनचंही काम करत आहे. त्यामधील बग्स किंवा त्रुटी, तसेच काही आपल्यासारख्याच तंत्रज्ञ शिक्षकाकडून आलेले सुझाव किंवा त्यातील काही सुधारणा, त्यात आणखी काही ऍड करता येईल, त्यात कोणत्या प्रकारच्या सुधारणा करता येतील, या सर्व बाबींचा विचार करून यापुढेही मी ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे जे मी ऍप बनवले आहेत ते आपण ऍप सुरुवातीला कसे आहेत ते पाहूयात. तर सर्वांना आवाज येत आहे माझा? हो हो, येत आहे सर, येत आहे. ओके ओके. तर माझी मी स्क्रीन शेअर करतो आणि आपण पाहूया सुरुवातीला कोणकोणते ऍप आहेत, कारण की ते बनवले कसे किंवा त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण ते कसे प्रत्यक्षात वर्क करत आहेत हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण की यामध्ये काही जणांनी प्रथमतः ते या पाहत असतील किंवा काही जणांनी वापरलेही असतील. उदाहरणार्थ कोळी सर आहेत, दळवी मॅडम आहेत, ते आमच्याच रोहा तालुक्यातील आहेत, ते त्यांना या ॲपची माहिती आहे. आणि कोळी सरांचं वैशिष्ट्य म्हणजे सरांचे ते जुने विद्यार्थी आहेत आणि ते माझे टेस्टरही आहेत. म्हणजे मी ॲप तयार केल्यानंतर जे टेस्टिंगला देत होतो ते त्यांच्या मार्फत टेस्टिंग झालेलं आहे. म्हणजे टेक्नोसेव्ह शिक्षकाकडून शिक्षकासाठी विद्यार्थ्यासाठी तयार केलेले जे ॲप आहेत ते शिक्षकांनीच टेस्टिंग केले आहेत. कारण की माझे मित्र जे शिक्षक आहेत आणि 1-2 फॅमिली मेंबर अशा सर्वांकडे मी टेस्टिंगसाठी देत होतो. कारण की टेस्टिंग झाल्यानंतरच ते प्ले स्टोअरवरती येत असतात. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसाव्यात, ते सर्व चेक केलं जातं. तर मी त्यापूर्वी माझी स्क्रीन शेअर करतो आणि कोणते ॲप आहेत त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी पाहूयात.
1 सेकंद, स्क्रीन शेअर होत आहे. माझी स्क्रीन दिसत आहे. हो, दिसत आहे, दिसत आहे. अं, तर सर्वप्रथम प्ले स्टोअर वरती जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी स्टँडर्ड 1 किंवा स्टँडर्ड 2, स्टँडर्ड 3 असं कोणतेही इयत्तेचं नाव टाकलं तर एक नंबरला आपले या प्ले स्टोअर वरती दिसत आहे. बघा, मी या ठिकाणी स्टँडर्ड 1 असं सर्च करत आहे. ते केल्यानंतर बघा, या ठिकाणी जे हे सुरुवातीला मी दाखवत आहे. बघा, ही सुरुवातीचं स्पॉन्सर जे आहे ती गुगल ने प्रमोट केलेलं आहे आणि त्याखाली आपलं एक नंबरला ॲप आलेलं आहे. हे स्टँडर्ड 1चं ॲप आहे. तर ते इन्स्टॉल सुंदर. असल्यामुळे मी डायरेक्ट ते ओपन करत आहे. हे पहा, या ठिकाणी 10K प्लस डाउनलोड आलेले आहेत. आणि हे ॲप ओपन करण्यापूर्वी आपण हे ॲप केव्हा पब्लिश झालं, त्यामध्ये काय आहे, हे आपल्या अबाउट ॲपमध्ये जे प्ले स्टोअरमध्ये डिफॉल्ट जे असतं त्यामध्ये आपण वाचू शकतात. त्यामध्ये काय काय आहे वगैरे. आणि हे ॲप मी कोणत्या तारखेला पब्लिश केलं, रिलीज किती तारखेला केलं बघा, 8 मे 2025 या दिवसाला. म्हणजे साधारण 3 महिने होत आले ते आपल्या ॲपला प्ले स्टोअरवरती येऊन. आणि या 3 महिन्यामध्ये 10K प्लस म्हणजे 10,000च्या वरती डाउनलोड झालेले आहेत. आता 10K प्लस न होता ते भरपूर पुढे गेलेलं आहे, कारण की प्ले स्टोअरचे काही नियम असे आहेत. ते स्टार्टिंगला आपल्याला 10 जर डाउनलोड झाले असतील ते 10 दाखवतात. नंतर 50, म्हणजे 40 जरी झाले असेल तरी 10 दाखवणार. 50 झाल्यानंतर मग 50, नंतर 100, 500, नंतर 1000. म्हणजे जर 900 जरी ॲप डाउनलोड असतील आपले तरी त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड मध्ये फक्त 500 दिसणार, 900 झाले असेल तरी पण. नंतर 1000चा टप्पा आहे, नंतर 5000चा, नंतर 10,000चा, नंतर 50,000चा. अशा पद्धतीने टप्पे वाढत जातात. म्हणजे माझे जर 40,000 जरी डाउनलोड झाले असतील तरी या ठिकाणी आपल्याला किती दिसणार आहे, ते 10,000 दिसणार आहेत. म्हणजे 10,000च्या वरती ऑलरेडी ते गेलेलं आहे. त्याद्वारे आपण ते पाहू शकतो. तर मी हे जे ॲप केलं साधारण 3 महिन्यापूर्वी केलेलं आहे. आता ते ॲप कसं आहे ते आपण ओपन करून पाहूया. हे इयत्ता पहिलीसाठी डिझाईन केलेलं ॲप आहे. बघा, पूर्ण दिसत आहे स्क्रीन. तर हो हो, दिसत आहे सर. ओके. तर यामध्ये इयत्ता पहिली म्हटलं की विद्यार्थ्यांना गिरवण्यासाठी पाटी हवीच. मग मी सुरुवातीला त्या ॲपमध्ये डिजिटल पाटी ठेवलेली आहे. डिजिटल पाटी का ठेवली असेल बरे, कारण की मी एक विचार केला, विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आपण त्याच्याकडे जी पद्धतीने जर आपण त्याला डिजिटल पद्धतीने जर पाटी उपलब्ध करून दिली आपल्या ॲपमध्ये, त्याला त्यावरती तो किती चित्र काढेल, किती अक्षरे वगैरे लिहिल, शब्द लिहिल, अंक लिहिल, त्याला वाटेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो करू शकतो. आणि डिजिटल पाटीमध्ये वेगवेगळ्या रंगाचे ऑप्शन आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याला समजा वाटलं वेगळ्या कलरमध्ये रंगाचे आपल्याला, तर तो रंग निवडेल आणि त्या रंगामधून किंवा त्याचा आकार जर लहान मोठा करायचा असेल तर तो आकारही लहान मोठा करू शकतो. आणि त्याद्वारे त्या ठिकाणी अक्षर, मुळाक्षर, काही त्याला जे वाटेल ते त्या ठिकाणी करू शकतो. केल्यानंतर खाली जे पाटी पुसण्यासाठी बटन आहे दिलेलं आहे. म्हणजे ही अनलिमिटेड पाटीच आहे. त्यासाठी कितीही पद्धतीने कितीही प्रकारे तो त्या पाटीचा उपयोग करू शकतो आणि आपल्या आवडत्या रंगानुसार. म्हणजे यातून मला डिजिटल पाटीमधून विद्यार्थ्याला या पहिलीच्या विद्यार्थ्याला आपल्या शिकण्याच्या क्रमामध्ये डिजिटल पाटीचा उपयोग होणार असल्यामुळं मला त्या ठिकाणी डिजिटल पाटीचं ऑप्शन त्या ठिकाणी ठेवा वाटलं. तर त्यानंतर मी हा विचार केला, यातलं पहिली जे मुलं आहेत, पहिलीच्या मुलांना फोनही मोठा असला पाहिजे आणि त्यांना आकर्षकही दिसलं पाहिजे. कारण की आता तुम्हीच पाहिलं, स्टँडर्ड 1 सर्च केलं की ते आपलं प्ले स्टोअरला 1 नंबरला दाखवत आहे. प्ले स्टोअरला 1 नंबर दाखवण्यासाठी दिसण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणजे खूप बारकावे असतात 1 नंबर येण्यासाठी. आपण गुगल किंवा कोणत्याही सर्च बारमध्ये किंवा सर्च जे हे आहेत गुगल प्रमाणे इतर, त्यामध्ये जर आपण काही एखादा शब्द सर्च केला किंवा एखादी माहिती सर्च केली
तर आपण सुरुवातीला सुरुवातीच्या पहिल्या पेजमध्ये जे येतात त्यावरती शक्यतो क्लिक करतो. म्हणजे सुरुवातीच्या पेजवरती येण्यासाठी रँकिंग होण्यासाठी एसईओ महत्वाचा असतो. तर एसईओ हा वाढवण्यासाठी हे सर्व बारकावे या ठिकाणी विचारात घेऊन आपल्याला ॲप तयार करावं लागत असतं. त्यानंतर चित्र ओळखणे या ठिकाणी हाही एक घटक त्या ठिकाणी मी टाकलेला आहे. तुम्हाला आवाज येत आहे का? याचा मी आवाज प्ले करून पाहता बघा. येत आहे सर आवाज? नाही सर, तुमची जी ती झूमची पट्टी आहे ना खालच्या बाजूची, तिथं हा हा शेअर ऑडिओ म्हणून एक ऑप्शन असेल बघा खाली. ते बाजूला कोपऱ्यात एक ॲरो दिसतोय ना, ॲरो. नाही नाही, एक आता दोन सेकंद सर, एक आता जे चालू होतं ना सर, तेच चालू करा, मग दिसेल जरा. नाही नाही, आताची जी स्क्रीन होती ना तीच चालू करा. तिथे दिसतंय, व्हाईट मध्ये दिसतंय ते बाजूला. वन सेकंद सर. हा, तिथं बाजूला बघा, खालच्या डाव्या बाजूला हा तिथं ते. हा, शेअर ऑडिओ करा सर, शेअर ऑडिओ. हा ओके. विद्यार्थी हा, आता आला येतोय सर? सर, आता येतोय. विद्यार्थी हा, तर या ठिकाणी अशा पद्धतीने चित्रांची ओळख करण्यासाठी या ठिकाणी चित्र आणि आवाज या दोन्हीचाही या ठिकाणी उपयोग केलेला आहे. जो आवाज ऐकू येत आहे तो त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शब्द निवडायचा आहे. शाब्बास बरोबर. क्रिकेट बॅट नंतर बरोबर ओळखल्यानंतर ऑटोमॅटिक दुसरा शब्द दुसरं चित्र त्या ठिकाणी येणार आहे. ते निवड. शाब्बास बरोबर. भाजी आता जर चुकीचं जर निवडलं विद्यार्थ्यांनी, आता या ठिकाणी जे भाजीचे चित्र आले, आपण त्या ठिकाणी दुसरं जर निवडलं, चुकीचे उत्तर. पुन्हा प्रयत्न करा. अशा पद्धतीने या चित्र ओळखण्यासाठी मी या ठिकाणी हे घटक समाविष्ट केलेला आहे. कारण पहिलीचा विद्यार्थी म्हणलं की त्याला आवाजाबरोबर दृक्श्राव्य साधन जे आपलं आहे, चित्रही महत्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा महत्वाचा जो घटक घेतला आहे तो गिरवणे. आता गिरवण्यामध्ये पण विविध रंगाचा उपयोग या ठिकाणी केला आहे. जो रंग त्या विद्यार्थ्याला आवडतो तो रंग तो निवडून त्या शब्दावरती छान. गिरवू चांगला शकतो. प्रयत्न केला. तर त्यांनी प्रयत्न जर चांगला केला असेल त्याला त्याच ऑन द स्पॉट त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळणार आहे. जर त्याला आणखीन या ठिकाणी सराव करायचा असेल तर मध्ये एक रिप्लेचं बटन दिलेलं आहे बघा, तो क्लिअर होणार आहे आणि पुन्हा त्याचा सराव तो विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतो. छान. चांगला प्रयत्न केला. आणि याप्रमाणे पूर्ण इंग्रजी अल्फाबेट या ठिकाणी मी या विभागामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी एकच ड्रॉपडाऊनचा मेनू मी या ठिकाणी ठेवलेला आहे. इंग्रजी स्मॉल लेटर, मुळाक्षरे, मराठी मुळाक्षरे, इंग्रजी नंबर, मराठी संख्या. अशा पद्धतीने पहिलीच्या मुलासाठी जे जे काही तो गिरू शकतो त्याचा या ठिकाणी मी समावेश या ठिकाणी यामध्ये केलेला आहे. हा झाला गिरवणे या विभागामध्ये. त्यानंतर चित्र ऐका, संख्या ऐका, चित्र मोजा आणि ओळखा. 5 जेव्हा विद्यार्थी त्या चित्रावर या सेक्शनवरती क्लिक करणार आहे तर लगेच त्याला संख्या ऐकू येणार आहे. आणि असं नाहीये की प्रत्येक वेळेस समजा नेक्स्ट टाइम जर विद्यार्थ्यांनी हा सेक्शन जर ओपन केला तर त्याला तेच चित्र किंवा तेच संख्या दिसणार नाही. आपण तसंच पाहूया बघा, बॅग घेतो मी आणि पुन्हा त्या ठिकाणी क्लिक करतो. 4 या ठिकाणी वेगळं चित्र येईल, वेगळी संख्या येईल. कारण की एक एक जर 3 आपण कंटिन्युअसपणा ठेवला असता तर विद्यार्थी या ठिकाणी बोर झाला असता किंवा त्याला तो कंटाळवाणा वाटला असतं. त्यामुळे या ठिकाणी विविधता कशी 3 याचा मी या ठिकाणी विचार केला आहे. आपण पाहू शकता प्रत्येक वेळेस 5 वेगळं चित्र येत आहे आणि चित्रही असे भरपूर चित्र त्या ठिकाणी टाकलेले आहेत. 400-500 चित्र असतील मला असं वाटतंय. आता मला ते आठवत पण नाही त्या ठिकाणी किती टाकले ती. अशा पद्धतीने बरोबर. चित्रांचा 3 चित्रांची संख्या मोजून खाली संख्या निवडू शकतो. चुकीची जर संख्या निवडली चुकीचे उत्तर. तर त्या ठिकाणी त्याला लगेच त्या ठिकाणी रिस्पॉन्स आपल्या या त्या ठिकाणी देता येईल. हे झाले 3-4 घटक. अशा पद्धतीने फळांची ओळख, भाज्यांची ओळख. आता भाज्यांची ओळख जर वेगळ्या पद्धतीने मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे. त्या भाज्यांच्या चित्रावरती जर क्लिक केलं गाजर आवाजाबरोबर शब्दही त्या ठिकाणी त्याला दिसला पाहिजे. ही माझ्या मनामध्ये संकल्पना आली. नंतर मी त्याच्यावरती काम करायला घेतलं आणि हा घटक या ठिकाणी समावेश केलेला आहे. तसंच त्याप्रमाणे पक्ष्यांची ओळख असू द्या, वाहनांची ओळख, प्राण्यांची ओळख, हे जे घटक आहेत की त्या ठिकाणी मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सायकल त्यानंतर आता
पहिलीचा विद्यार्थी म्हणलं तर मुळाक्षर त्याला या ठिकाणी गिरवणे, ओळखणे, त्याच्या संदर्भात विविध असणारे चित्र हे त्या ठिकाणी असावेत असा मला विचार आला. त्यानंतर मी मराठी मुळाक्षरे हा घटक या ठिकाणी म्हणजे मराठीचे जेवढ्या मुळाक्षर आहेत त्या सगळ्या मुळाक्षरांचा या ठिकाणी आवाज आणि चित्र विद्यार्थ्यांनी समजा त्या मुळाक्षरावर क्लिक ख तर त्या शब्दासंबंधित 4-5 चित्र आणि त्या चित्रावर जर क्लिक केलं खडू त्याचा आवाज अशा पद्धतीने ख सर्व मुळाक्षरांमध्ये जास्तीत जास्त चित्र कसे येतील ह आणि त्याची ती मुळाक्षराची संकल्पना दृढ कशी होईल त्याचा मी या ठिकाणी विचार करून मुळाक्षर हा ह घटक या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा, मला वाटतं संख्या ऐका आणि ओळखा. आपण 2 सुरुवातीला जो काठीने पातळी होती बघा, सुरुवातीला चित्र आणि अंक या ठिकाणी दिले होते. परंतु विद्यार्थ्याचा जर सराव झाला तर तो विद्यार्थी आपोआप फक्त आवाज ऐकून सुद्धा अंक ओळखू शकतो. ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली. त्यानंतर मग मी हा घटक त्या ठिकाणी ठेवला. विद्यार्थी किती आवाज ऐकू शकतो. आता या ठिकाणी जर मी क्लिक 2 केलं, 2 निवडलं आणि त्या तुम्ही ठिकाणी बरोबर किती स्कोअर ओळखले केला आहे. आहे, 0 विद्यार्थ्यांनी किती चुकला आहे तेही त्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता जर मी चुकीचा जर निवडला तर या ठिकाणी आवाज ऐकला तर 0 येत आहे आणि मी जर 1 निवडला 0 खाली आपण आपल्याला समजणार चुकीचे आहे अंक निवडले आहे. 2 पुन्हा पैकी 1 प्रयत्न बरोबर करा. आले. अशा पद्धतीने 1 ते 10 ची ओळख या ठिकाणी सुरुवातीला मी दिलेली आहे बघा या घटकामध्ये. म्हणजे 3 आणि यामध्ये पण तोच क्रम ठेवलेला आहे. म्हणजे रँडमली संख्या त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहेत. त्यानंतर इंग्रजी मुळाक्षरे ठेवले त्याप्रमाणे जे सुरुवातीला मराठी मुळाक्षरे होती त्याप्रमाणे इंग्रजी मुळाक्षरे त्याचा वेगळी स्टाईल देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. तोचपणा नको, विद्यार्थ्याला कंटाळवाणं या ठिकाणी वाटायला नको म्हणून दुसऱ्या पद्धतीने इंग्रजी मुळाक्षरे या ठिकाणी ठेवले आणि त्यामध्ये पण चित्रांचा समावेश, आवाजाचा समावेश असा केलेला आहे. M for mountain. त्यानंतर कॅपिटल स्मॉल त्यावर A. विद्यार्थ्यांनी क्लिक केलं इंग्रजी मुळाक्षरावरती त्याचं स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर आणि B. अशा पद्धतीनं या पहिलीच्या ॲपमध्ये विविध घटक जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतोय इंग्रजी अंक ओळखणे. आता तुम्ही ते पाहू शकता नंतर ॲप डाउनलोड जर केला तुम्ही तर तुम्हाला ते समजणार आहे. वाचन या घटकामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्याला जे काही अपेक्षित आहे म्हणजे सोप्या शब्दापासून मुळाक्षरापासून उतारा वाचनपर्यंत हे त्या ठिकाणी त्याला जमलं पाहिजे आणि दृकश्राव्य माध्यमातून जमलं पाहिजे. आवाजही ऐकता आला पाहिजे आणि वाचनही त्याचं या ठिकाणी सोयीस्कर झालं पाहिजे. हा विचार येऊन या ठिकाणी मी सर्व या ठिकाणी सोप्या शब्दापासून सुरुवात केली आहे. आता सोपे शब्द जर घटक निवडला तर त्या ठिकाणी असे भरपूर शब्द जे सोपे आहेत विद्यार्थी सहजपणे वाचू शकतात असे त्या ठिकाणी मी दिलेले आहेत. फक्त शब्द दिले नाहीत तर त्या शब्दावरती जर आपण क्लिक केलं तर त्याचा आवाजही आपल्याला या ठिकाणी आवाज येतो. झटाक झगमग दळण अशा पद्धतीने सर्व शब्दाचा आवाज आपण त्या ठिकाणी करवत विद्यार्थी ऐकून त्याचा सराव करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला जर वाचता येत असेल तो डायरेक्ट वाचू शकतो. परंतु एखादा विद्यार्थी जर त्यामध्ये कमकुवत असेल, त्याला वाचण्यासाठी अडचण येत असेल तर तो त्या शब्दावरती क्लिक करून वाचू शकतो. त्याच पद्धतीने ती संकल्पना घेऊन मी शेवटपर्यंत जोडाक्षरे असू द्या, पहिला उकार, दुसरा उकार, उतारा वाचन यापर्यंत गेलेलो आहे. उतारा वाचन यामध्ये सुद्धा आवाज त्या ठिकाणी दिलेला आहे बघा. मी त्याच्यासाठी सकाळी शाळेला जातो. शाळेत आम्ही नवनवीन गोष्टी शिकतो. शाळेचे मित्र, शिक्षक आणि पाठ्यक्रम खूप महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने उतारा वाचनापर्यंत म्हणजे वाचनाचा सराव यातून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने होईल हा विचार आल्यानंतर मग हा घटक मी या ठिकाणी समावेश केला आहे. त्यानंतर अंकज्ञान. आता गणिताचा विचार केला तर पहिलीला जास्त प्रमाणामध्ये अंक नाहीत परंतु तरी पण मी 100 पर्यंतचे अंक या ठिकाणी त्याला कसे येतील आणि ते मनोरंजक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कसे असतील याचा विचार करून आता समजा 11 ते 20 जर घेतलं. आता हे तयार करायची गोष्ट सांगतो. मी आणि कोळी सर एका कार्यक्रमासाठी पनवेलला जात होतो. जात असताना डोक्यामध्ये विचार आला आपण अंकज्ञान दृढ होण्यासाठी काहीतरी वेगळं करूया. तर कोळी सर मला बोलले तुम्ही ड्रायव्हिंग करणार का? मी बोललो तुम्ही ड्रायव्हिंगच्या सीटवरती बसा, मला हा एक घटक पूर्ण करायचा आहे. मला वाटलं जाईपर्यंत एक घटक होईल परंतु रोहातून पनवेलला जाईपर्यंत मी 100 पर्यंतचे जे अंक आहे ह्याचा जो कोडिंग आहे त्या ठिकाणी तयार करून
सरांना बोललो काही दिवसामध्ये आपण यामध्ये याचा उपयोग करूया, आणि ते त्या पद्धतीने केलेलं आहे. अशा 11, पद्धतीने त्या अंकावरती जर क्लिक केलं तर त्याचा आवाज आणि हॅलो, आवाज येत आहे सर माझा? हो, ओके येत ओके. आहे सर, येत आहे. अशा पद्धतीने अंकज्ञानामध्ये आपण या ठिकाणी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने विद्यार्थ्याचा विकास कसा होईल किंवा त्याला ते कसे समजतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार केलेला आहे. त्यानंतर ऐका आणि अक्षरी संख्या ओळखा. 30, आता या ठिकाणी अक्षरी ओळख त्याची त्या ठिकाणी झाली पाहिजे, कारण की अंकज्ञानमध्ये आपण 1 ते 100 पर्यंत जे स्लाईड पद्धतीने केलं होतं त्यावर फ्लिप होत होतं बघा क्लिक केल्यानंतर. तर त्याचा सराव किती झाला आहे ते ऐकण्यासाठी किंवा ते ओळखण्यासाठी हा घटक त्याच्या खाली या ठिकाणी टाकलेला आहे. जर बरोबर ओळखलं बरोबर उत्तर तर त्या ठिकाणी त्याला लगेच रिस्पॉन्स 51, मिळणार आहे आणि ऑटोमॅटिक पुढची संख्या येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी किंवा दुसरी संख्या येण्यासाठी काही करायची गरज नाही. 51. बरोबर उत्तर आता 28, आपण चुकीचाही निवडून बघूया, चुकीचे उत्तर म्हणजे इन्स्टंट त्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्याचा सराव येणार त्या ठिकाणी होणार आहे. जर चुकीचं निवडलं, जोपर्यंत तो विद्यार्थी बरोबर निवडत नाही तोपर्यंत पुढची संख्या येणारच नाही. अशा पद्धतीने ऐका आणि संख्या ओळखा यामध्ये त्या ठिकाणी घटक त्या ठिकाणी टाकलेला आहे. नंतर गणन, मजेशीर कृती, शब्द डोंगर, जोड्या लावणे. आता हे जे घटक आहेत ते हळूहळू मी पुढच्या अपडेटमध्ये ऍड करत गेलेलो आहे. म्हणजे मी सुरुवातीला जी ऍप पब्लिश केलं होतं शब्द डोंगर या घटकापर्यंतच माझं पहिलं यार जे होतं ते आलं होतं. त्यानंतर मग अक्षर शब्द जोड्या लावणे. आता यामध्ये पण प्रत्येक तुम्ही आता जे आतापर्यंत जे घटक पाहिले असतील त्यामध्ये विविधता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की मला माहिती आहे पहिली जे विद्यार्थी आहेत त्यांना एकसारखेपणा चालणार नाही. त्यात विविधता असेल तरच ते विद्यार्थी सराव करू शकतात आणि आपलं काम सोपं होऊ शकतं. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला शासनाने भरपूर प्रमाणामध्ये वेगळे शैक्षणिक कामं लावले आहेत. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळ देता येत नाही. जर आपल्याला काही महत्वाचं परिपत्रक आलं असेल किंवा ते त्याचा रिपोर्ट करायचा असेल तर अशा वेळेस आपला मोबाईल विद्यार्थ्याकडे किंवा आपल्या शाळेत जर टॅब असतील तर त्यांच्याकडे देऊन ते आपोआप शिकतील बघा. या ठिकाणी त्यांना काही करायची गरज नाही, कारण की बटनही एकदम इझी पद्धतीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. पाठीमागे जाणे असो किंवा पुढे जाणे असो याचा त्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. अंकाच्या जोड्या लावणे, बरोबर जोडी नाही लावली तरी या ठिकाणी वेगळा आवाज दिलाय, कारण की विद्यार्थी त्या ठिकाणी हसून खेळतात, त्यांना आनंद होतो. वेगळा आवाज आला की एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी, एका विद्यार्थ्याने जर नाही एवढं वाटत. सर आवाज येत आहे कोणातरी मध्येच माईक. हॅलो हा, मी हॅलो, म्यूट माझा केलंय आवाज? सर त्यांना. बघा नवीन जॉईन होणारे कृपया आपला माईक बंद ठेवा. ओके डिस्टर्बन्स ओके. नकोय सरांना आता तिथं. हा ठीक हा आहे. सर, कंटिन्यू करा. हा, या ठिकाणी बघा वेगळी जर निवडली तर वेगळा आवाज दिला आहे. ही संकल्पना मला माझ्या मनामध्ये अशी आली, विद्यार्थी खूप हसतात या आवाज ऐकल्यानंतर, आणि हा चुकला किंवा म्हणजे त्यांच्यामध्येच ही होते, कारण की हा आवाज त्यांना ऐकू नको किंवा त्यांना वाटतं हा आवाज ऐकून आला नाही पाहिजे, त्यासाठी ते जास्तीत जास्त सराव करतात. आता समजा विद्यार्थ्यांनी बरोबर निवडलं तर त्याला एक चांगला आवाज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा क्लिक पण होत नाही बघा, जर आपण बरोबर जुळवली. आता हे नंतरच्या अपडेटमध्ये केलेलं तुम्हाला बोललो मी, सुरुवातीच्या अपडेटमध्ये हे घटक नव्हते. नंतर आता रिसेंटचा अपडेट केलेला आहे त्यात अवयव ओळख हा घटक त्या ठिकाणी आणि वेगळ्या रंगसंगतीमध्ये चित्रांचा उपयोग करून त्या ठिकाणी दिलेला आहे. दात त्याच्यावर क्लिक केलं की लगेच आपल्याला अन्न चावण्यासाठी मदत करतात. दात आपल्याला अन्न चावण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीने आता पहिलीचं ॲप मी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता हे झालं माझं पहिलीचे ॲप. नंतर ॲप विषयी माहिती या ठिकाणी मी टाकलेली आहे. आमचे इतर शैक्षणिक जे ॲप आहेत त्याची माहिती टाकलेली आहे. आता हे ॲप तयार करण्यापूर्वी मी एक माझी वेबसाईट तयार केली होती पहा. वेबसाईट bestmarathi.com तुम्ही खाली पाहिलं असेल, प्रत्येक वेळेस खाली कॉपीराईट येत असेल, ती माझी स्वतःची वेबसाईट आहे. ती वेबसाईट तयार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं किंवा त्या वेबसाईटमध्ये जे कोडिंग मी वापरलं होतं त्याचा उपयोग मला या ठिकाणी ॲपमध्ये झालेला आहे आणि त्या वेबसाईटचं ॲडसेन्स सुद्धा मी अप्रुव्हल करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हे पहिलेचे ॲप मी तयार केलेले, त्याप्रमाणे इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी असे इयत्ता 5वी पर्यंतचे
सर्वच्या सर्व वर्गाचे ॲप तयार केलेले आहेत आणि पुढे काम चालू आहे माझं. म्हणजे पुढील इयत्तासाठीही काम सुरू आहे. आता जर दुसरीचा ॲप जर विचार केला तर दुसरीच्या ॲपमध्ये पण वेगळी संकल्पना आहे. सेम ती रंगसंगती नाहीये किंवा तीच डिझाईन नाहीये. कारण की मला या ठिकाणी माहिती आहे, गुगलवरती किंवा प्ले स्टोअरवरती रँक करायचं असेल तर खूप वेगळेपणा त्या ठिकाणी लागतो. वेगळेपणा असेल तरच ते टॉपमध्ये, टॉप 5 मध्ये किंवा टॉप 10 मध्ये आपलं ॲप दाखवतात. आता माझे जे ॲप आहेत ते सर्व टॉपमध्ये येत आहेत. कारण की ते तयार करण्यापूर्वीच मी त्याचा अभ्यास केला होता. ते टॉपला येण्यासाठी काय आवश्यकता आहे, गुगलला नेमकं काय अपेक्षित आहे आणि त्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने कोणतं काम करता येईल याचा विचार करून मी यामध्ये आता दुसरीचा जो अभ्यासक्रम आहे त्यांच्या वयाच्या नुसार, त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार वाढवला आहे. या ठिकाणी आता मराठीचा विचार जर केला तर मराठीमध्ये पण अनेक सब टॉपिक टाकलेले आहेत. त्यामध्ये उच्चारवाचन असो, शब्दखेळ, शब्दज्ञान असो. शांत. अर्थ. निशब्द. वाक्यात समुद्र शांत होता. आता यामध्ये पण तीच संकल्पना आहे. जर विद्यार्थ्यांनी पुन्हा जर ओपन केलं, पुण्य. अर्थ. चांगले कर. वाक्यात पुण्य केल्यास चांगले फळ मिळते. आता या ठिकाणी बघा, आता बघ माझ्या लक्षात आलेलं आहे, मी ज्यावेळेस ही ॲप तयार केलं होतं त्यावेळेस माझा आवाजाचा स्पीड त्या ठिकाणी थोडा मोठा होता, म्हणजे फास्ट त्या ठिकाणी रिडिंग करत होते ॲप. परंतु आता त्यामध्ये स्पीड थोडी कमी झालेली आहे. म्हणजे हा बग लक्षात आता आलेला आहे माझ्या. मी तेही आपण पुढच्या अपडेटमध्ये फिक्स करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे असं नसतं की आपण एकदा ॲप केलं की संपलं, त्या ठिकाणी त्याला अपडेट कंटिन्यू करावं लागत असतं. कारण की जे आता आपण शिकत आहोत ते 6 महिन्यामध्ये कालबाह्य झालेलं असतं बघा. तुम्ही आता बरंच पाहिलं असेल यापूर्वी. आता सगळं टेक्नोशिप आहात, तुम्हाला टेक्नॉलॉजीची भरपूर माहिती आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन आयडिया त्या ठिकाणी येतच असतात आणि आपलं नॉलेज त्या ठिकाणी कंटिन्यू आपल्याला अपडेट करावं लागत असतं. याचा एकच फायदा या ठिकाणी आपल्याला होऊ शकतो की आपण टेक्नॉलॉजी बरोबर राहू शकतो. आणि आता जर तंत्रज्ञ शिक्षक सर्व जर असतील तर नक्कीच आपण ते शिकू आणि मुबीन सर आपल्याला नक्कीच ते शिकवतील असं मला माहित आहे. कारण की मी कोळे सरांच्या तोंडून भरपूर वेळेस ऐकलेलं आहे, सर सरांनी असं मला शिकवलं किंवा सरांनी पीपीटी मध्ये असा व्हिडिओ आम्हाला दाखवला. तसे दळवी मॅडम आमच्या रोहा तालुक्यात त्याही कोळे सरांबरोबर मला वाटतं त्या काही ग्रुप काही काही तुमच्या सेशनमध्ये जॉईन झाल्या होत्या. त्यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. ज्यावेळेस मला कॉल आला त्यावेळेस माझ्याकडे नंबर कदाचित सेव्ह नव्हता सरांचा, परंतु तुमचं नाव ऐकलं तर मी पहिला कॉल कोळे सरांना केला. कोळी सर म्हणलं तुमच्याकडे जो नंबर आहे मुबीन सरांचा तो मला सांगताल का? मी तो नंबर कन्फर्म करून घेतला. मग बरोबर म्हणलं ते सर आहेत आणि त्यांना टेक्नॉलॉजी खूप आवड आहे. आता 5 वर्ष कंटिन्यू जर एखादा व्यक्ती टेक्नॉलॉजीमध्ये जर कंटिन्यू असेल तर त्यांनी खूप आपलं नॉलेज या ठिकाणी दृढ केलंच असणार. आणि त्यांनी आपलं जे नॉलेज दृढ केलं आहे त्याचा उपयोग इतर शिक्षकांना करून विद्यार्थ्यापर्यंत कसे पोहोचतील असा ते सतत प्रयत्न करत आहेत. त्या ठिकाणी बघा, आता मराठीमध्ये जर विचार केला, शब्दखेळ असेल, शब्दज्ञान, उतारा वाचन, आता हे जे घटक आहेत मला वाटतं तुम्ही नंतर डाउनलोड करून पाहू शकता. मी नंतर सरांकडे आपल्या सर्व ॲपचं लिंक पाठवील, त्यामधून तुम्ही चेक करू शकता. म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बघा, आता उतारा वाचन दिलेलं आहे. उतारा तो विद्यार्थी ऐकूही शकतो, जर वाचण्यास सक्षम असेल तर डायरेक्ट वाचू शकतो. आणि असं नाही की प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी मी संकल्पना वेगळी केली आहे, प्रत्येक वेळेस वेगळा उतारा. आता पहा, सूर्य मावळता ह्या उताराला आहे. आता जर मी बॅग घेतलं आणि पुन्हा जर उतारा वाचनला गेलो तर या ठिकाणी वाढदिवस या संदर्भात उतारा आलेला आहे आणि त्या उतार्यावरती त्यांनी तो कसा वाचला, त्याला तो किती समजला यासाठी खाली शब्द आपले प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता दुसरीचा विद्यार्थी आणि त्याला जर 50-60 प्रश्न दिले तर चालणार नाही. म्हणून ते जे बारकावे आहेत ते बारकावे या ठिकाणी विचारात घेऊन 5च प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. जर त्यांनी जर चुकीच्या निवडल्या, तर मी करत नाही, वाचत नाही, चुकीचे निवडले किंवा बरोबर निवडले त्याला निकाल लगेच इन्स्टंट त्या ठिकाणी मिळणार आहे. किती तुमचे प्रश्न चुकले आणि कोणता प्रश्न चुकला तेही त्याला या ठिकाणी समजणार आहे. आणि पुन्हा सोडवण्यासाठी किंवा त्याला पुढील जर उतारा वाचायचा असेल तर त्याचं बटन त्या ठिकाणी त्यानंतरच एनेबल होणार आहे. हे बघा, आता जर उतारा आपण काढला तर ते बटन दिसणार नाही. ते बटन जर त्यांनी ते प्रश्न सोडवले तरच पुढचा उतारा त्या ठिकाणी दिलेला आहे. तर आता अशा पद्धतीने नैतिक कथा असू द्या आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तेच प्रत्येक घटकामध्ये तेच विचार केलेला आहे. नवनवीन विद्यार्थ्यासमोर प्रत्येक प्रश्न किंवा घटक असू द्या, उतारा वाचन असू द्या, काही असू द्या, नवीनच त्या ठिकाणी दिसलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने मराठी या विषयामध्ये, नंतर गणित या विषयामध्ये संख्या ज्ञान असू द्या,
चढता क्रम, उतरता क्रम, आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला जर अभ्यास केला तर दिसेल पॅटर्न वेगळाच आहे बघा. म्हणजे सेम पॅटर्न, एकच कोड घेतला आणि त्यामध्येच काहीतरी मॉडिफिकेशन केलं. असे या भरपूर आपण पाहिले असतील प्ले स्टोअरवरती. या प्ले स्टोअरवरती जर सर्च केले तर भरपूर आहेत, परंतु त्या ऍपच्या सुरुवातीला अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला आपले विद्यार्थी आहे आणि त्यांच्यासाठी बेटर काय देता येईल किंवा त्या ऍपमध्ये चांगलं काय आहे ते आपल्याला घेता येईल आणि आपल्या ऍपमध्ये ते वापरता येईल वेगळ्या पद्धतीने. जसं तसं वापरता येत नाही. कॉपीराईट तुम्हाला माहित असेल, आपण सर्व टेक्नॉलॉजी, आता मधली संख्या असू द्या किंवा चढता उतरता क्रम. उतरत्या क्रम संख्या आहेत 34, 48, 82. आता तुम्हाला काही जणांना प्रश्न पडला असेल या ठिकाणी आवाज कसा रोबोटिक येतोय किंवा, तर आवाज येण्यासाठी आपला स्वतःचा आवाज आपण त्या ठिकाणी देऊ शकत होतो. परंतु जर आपला स्वतःचा आवाज त्या ठिकाणी दिला असता तर ऍप आपलं हे खूप हेवी झालं असतं. तर त्यावर उपाय म्हणून मी जे गुगलचं इनबिल्ट आहे टेक्स्ट टू स्पीच, म्हणजे जे शब्द आहेत ते शब्द अँड्रॉइडचं एक फीचर आहे, ते स्वतः रीड करतं. तर त्याचा उपयोग करून या ठिकाणी हे केलेलं आहे. आता जर तुम्ही जर ऍपची साईज जर चेक केली, इतर ऍपमध्ये आणि आपल्या ऍपमध्ये फरक काय आहे हा जर तुम्ही जर बारकाईने विचार केला, तर इतर जे ऍप आहेत त्यांची साईज 50 MB, 30 MB, 40 MB, म्हणजे कमीत कमी तेवढी दिसली मला. तर माझं एकही ऍप 10 MB वरती नाही. जर तुम्ही जर सर्च केलं तर 2 MB, 3 MB, 5 MB पर्यंत अशा कमी मेमरीमध्ये लाईट वेट ऍप आहेत. म्हणजे लाईट वेट ऍप जर असतील तर तेही एक गुगलला म्हणजे पहिल्या पेजवरती पब्लिश करण्याचं कारण किंवा त्यामुळे आपलं ऍप स्टार्टिंगला कसं डिस्प्ले होईल हा विचार त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने गणितामध्ये लहान संख्या असू द्या, मोठी सर्वात संख्या असू लहान द्या. संख्या आहेत 46, 20, 98. आता उत्तर तपासायचं या ठिकाणी पडत दिलं. बरोबर, छान. अशा पद्धतीने गणिताचा अभ्यास या ठिकाणी मी या ऍपच्या माध्यमातून दिलेला आहे. स्थानिक किंमत असू द्या, आकारांची ओळख असू द्या, महिने असू द्या, पाड्याची तयारी, म्हणजे दुसरीच्या विद्यार्थ्याला जे काही आवश्यक आहे ते देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे आपण त्यामध्ये अपडेट नक्कीच करूयात. तसंच इंग्रजीत असू द्या, इंग्रजीमध्ये लेटर वर्ड, फॉनिक पण, स्पेलिंग, चित्र पाहून आता किल्ली, चित्र, आता मराठीमध्ये त्याचा उच्चार की, ऐकू येणार आहे आणि मग त्याचा इंग्रजीमध्ये उच्चार ऐकू येणार आहे. आणि तीच संकल्पना पुन्हा या ठिकाणी आहे. तोच म्हणजे आपण जर हे केलं तर पुन्हा तेच येणार नाही चित्र. घन, क्यूब, आता क्यूब, पहा तुम्हाला प्रत्येक खुर्ची, वेळेस वेगळं दिसेल चेअर. आणि तो विद्यार्थी खाली ते जे मुळाक्षर आलेत इंग्रजी ते निवडून तो आपले करेक्ट. स्पेलिंगचं जे टॉर्च, सुदृढ करू शकतो. टॉर्च. आणि यामध्ये जास्तीत जास्त शब्द देण्याचा मी दुसऱ्या वर्गासाठी प्रयत्न केलेला आहे. सेंटेन्स पण असू I द्या, am a boy. त्या ठिकाणी त्याच्यावरती आधारित वेगवेगळे घटक. We आता study तुम्हाला या hard. ठिकाणी दिसले असेल बघा, प्रत्येक ठिकाणी वेगळी स्क्रीन येत आहे आणि म्हणजे तोचपणा कोणत्याच ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला नाही. तुमच्याही बारकावीनंतर हळूहळू लक्षात येतीलच. अशा पद्धतीने इंग्रजीचा केलेला आहे. परिसर अभ्यास असू द्या, इतर शैक्षणिक ऍपचं या ठिकाणी मी टाकलं आहे. अशा पद्धतीने दुसरीचं ऍप मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर तिसरीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर ह्याची थीम वेगळी दिसेल बघा तुम्हाला. रंगसंगती वेगळी असेल, त्याचा फॉन्ट वेगळा असेल, त्यातल्या संकल्पना वेगळ्या असतील बघा. आता पुन्हा आता बेरीज वजाबाकी, आता तिसरी जर चेक केलं 978 अधिक 326 बरोबर किती? आणि संकल्पना सेम तीच पुन्हा 889 अधिक 106 बरोबर किती? सेम गणित यायला नको. आता जर आपल्याला काही काम असेल आणि विद्यार्थी सर बोलत असेल सर मला काहीतरी द्या किंवा मला अभ्यास करायचा आहे, तर आपण त्यांच्या पुढे हे जर दिलं तर त्याला गरजच नाही किती, या ठिकाणी रँडमली अनलिमिटेड गणित संख्या आपल्या उदाहरणं या ठिकाणी तयार होतात. म्हणजे या ठिकाणी एक थोडं लॉजिक टाकलाय मी, त्या लॉजिकचा उपयोग होऊन विद्यार्थी किती, म्हणजे ते बोलू शकत नाही मला विद्यार्थी गणित दिले नाही सरांनी, त्याला जर सांगितलं यातले पहिले 50 येणारे गणित सोडून दे, तर तो आपलं बाकीचं जे शैक्षणिक काम आहेत ते करता करता तो सहज सोडू शकतो. आणि असंच नाही की शाळेतच याचा उपयोग होईल. जर विद्यार्थ्याच्या पालकांना जर आपण ॲप दिले आणि त्याचा थोडक्यात त्यांना माहिती सांगितली किंवा त्यांना दिलं 15 मिनिट या 20 मिनिट त्यांना वेळ द्या आणि त्यांच्याकडनं काही सराव करून घ्या, तर आपलं
शाळेतील जे काम आहे ते खूप सोपं होणार आहे. आता वजाबाकी असू द्या, गुणाकार असू द्या, आकार ओळख असू द्या, आता घड्याळ वाचन, आता या घड्याळात किती वाजले आहेत? सेम संकल्पना पुन्हा तीच. आता या घड्याळात किती वाजले आहेत? आता या ठिकाणी जे किती वाजले आहेत ते विद्यार्थ्याला निवडायचं आहे. आता समजा त्यांनी चुकीचं निवडलं, आपण चुकीचं निवडून बघूया सुरुवातीला. चुकीचे निवडलेस. बरोबर उत्तर आहे 1:05. म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. तो या ठिकाणी कोणत्या घटकामध्ये चुकला आहे त्याला इन्स्टंट त्या ठिकाणी समजणार आहे. आणि त्यांनी बरोबर सोडलं तर त्याला तसा त्या ठिकाणी डिस्प्ले येणार आहे. आता आपण दुसरं घेऊया. आता या घड्याळात किती वाजले आहेत? आता 3 वाजून किती 10 आणि 20 मिनिटं बघा आपण निवडले. आणि तिसरीचा विद्यार्थी आहे त्यामुळं 5-10 डायरेक्ट निवडण्यासाठी त्या ठिकाणी दिलेले आहे. हे बारकावे लक्षात येतील पहा. आपण त्या ठिकाणी इनपुट दिलं नाही. इनपुट टाकताना तो चुकू शकतो किंवा त्या ठिकाणी फॉन्टचा आकार मोबाईलमध्ये काही लहान असतो म्हणून त्याला सिलेक्ट करता आला पाहिजे. म्हणजे खूप बारकावे या ठिकाणी लक्षात घेतल्यामुळेच कदाचित प्ले स्टोअरवरती ते माझ्या या सुरुवातीला दाखवत असतील बघा. बरोबर उत्तर. खूप छान. म्हणजे या ठिकाणी त्याला शाबासकीची थाप विद्यार्थ्याला पडावी म्हणून बरोबर उत्तर, खूप छान, अशा विविध प्रकारचे शब्दप्रयोग मी त्या ठिकाणी केलेले आहेत. अशा पद्धतीने झालं हे गणिताचं. आता हे तिसरीचं घेतात, इंग्रजीचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं दिसणार आहे बघा. त्याचा इंग्रजी वाक्य वाचनाचा सराव त्यातून आपण तिसरीच्या विद्यार्थ्यासाठी देऊ शकतो. आणि मला वाटतं तिसरीच्या ॲपमध्ये मी 500 ते 600 वाक्य या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. तर माझ्याही लक्षात नाही किती त्या ठिकाणी टाकले, कारण की डेव्हलपमेंट ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस ती हे असतं. नंतर वेगवेगळ्या आयडिया किंवा आपल्याला वेळ खूप कमी पडतो या ठिकाणी. कारण की कोणती जर आयडिया आली ती नोट डाऊन करण्यासाठी मी लगेच टेलिग्रामचा उपयोग करतो, कारण ते आपल्या नंतर लक्षात राहत नाही आयडिया. परंतु जर टेलिग्रामला आपण एखादी नवीन आयडिया आली मेसेज टाकून ठेवायचा फक्त, आणि ज्यावेळेस आपण काम करणार आहोत प्रत्यक्षात तर नवीन नवीन आयडियाचे काही मेसेज आहेत ते आपण वाचायचे आणि त्यानुसार काम करायचं. ही ही माझी एक सिंपल पद्धत आहे. आता इंग्रजी बोलण्याचा सराव असू द्या, आता बोलण्याच्या सरावामध्ये जर त्याला दैनंदिन जीवनामधील असू द्या, शाळेतील असू द्या, आता शाळेतील त्या ठिकाणी वाक्य त्या ठिकाणी येणार आहेत. आता नवीन वाक्य इंग्रजीमध्ये, Listen carefully. मराठीमध्ये तेव्हा काळजीपूर्वक ऐका. नवीन वाक्य. We have physical education today. Raise your hand. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा, बटनाचा साईज जरा बाहेर गेलेला आहे स्क्रीनच्या. हा एक ठिकाणी बघा आहे किंवा ही एक त्रुटी आहे. ही माझ्या ज्यावेळेस निदर्शनास येते मी त्यावेळेस लगेच स्क्रीनशॉट काढतो आणि माझं ॲप करेक्शन नावाचं एक स्वतःच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्या ठिकाणी मी ते शेअर करतो. कारण काय होतं, ही चूक आपल्याला लक्षात लगेच येत नाही. अं, तरी मी बऱ्याच शिक्षकांना किंवा पालकांना पण सांगितलेलं काय त्यामधील काही बारकावी चुकी असतील चुका त्या मला कळवा, कारण की मी त्यामध्ये मला असं वाटतं की त्या ॲपमध्ये किंवा विद्यार्थ्यापर्यंत चुकीची माहिती जायला नको. जर चुकीची माहिती गेली तर विद्यार्थ्याचं शिक्षण सुद्धा चुकीच्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे मी प्रत्येक शिक्षकाला जे जे कोणी मला म्हणतात तुमचे ॲप सर मी वापरत आहे, मी पहिला सांगत असतो ॲप वापरा, परंतु त्यामध्ये काही जी चुका आहेत त्या चुका मला निदर्शनास आणून द्या किंवा तुमच्या पद्धतीने आणखी त्यामध्ये काय टाकता येईल तेही सांगा. त्याचा विचार मी त्या ठिकाणी नेहमीच करत आहे. आणि तुम्ही आता हे सर्व टेक्नोसेव्ही शिक्षक मला त्या माध्यमातून मिळाले आहेत. तुम्ही या ठिकाणी मला आपले सजेशन देऊ शकतात. त्यानंतर तिसरीचं झालं, या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने घटक त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परिसर अभ्यास असू द्या, परिसर अभ्यासामध्ये प्राणी असले तर समजा त्याचं या ठिकाणी शिकण्यासाठी माहिती, म्हणजे सरपटणारे प्राणी किंवा आकाराने मोठे छोटे त्याच्यावर क्लिक करत तेच ओपन होणार. जमिनीवर राहण्यावर क्लिक, म्हणजे हे बारकावे जे घेतलेत लक्षात त्यानंतरच हे, म्हणजे या ॲप तयार करण्यापूर्वी मी अगोदर विचार करायचो ह्या ॲपमध्ये आपल्याला काय देता येईल, ह्या स्क्रीनवरती काय देता येईल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय येईल. म्हणजे ह्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेतल्यानंतरच त्या ठिकाणी मी ॲपला सुरुवात करून ते पूर्णत्वास नेलेले आहेत. आता हे ॲप तयार करण्यासाठी मला साधारण 2 वर्षापासून माझं हे काम चालू आहे फक्त ॲपवरती. आता सरांचं जसं आपल्या हा जो समूह आहे किंवा तुमची जी शिक्षकांना प्रेरित किंवा एज्युकेट करण्याची टेक्नॉलॉजीमध्ये जी संकल्पना 5 वर्षापासून राबवत आहे, तर मी तुम्हाला सांगतो 2013 मध्ये मी पहिला ॲप तयार केलं होतं पहा. त्यावेळेस ते टेक्नॉलॉजी खूप माग होती किंवा आपण बोलूया खूप आउटडेटेड टेक्नॉलॉजी त्यावेळेस होती.
2013 मध्ये मी माझं पहिलं ॲप परंतु प्ले स्टोअरवर टाकलं नव्हतं ते. कारण की त्यावेळेस लिमिटेशन होते डॉलरमध्ये कन्व्हर्शन करण्याचे वगैरे, त्यावेळेस एवढ्या सुविधा नव्हत्या. आता ज्याप्रमाणे इझी पद्धतीने आपण प्ले स्टोअरवरती आपलं अकाउंट तयार करू शकतो. कारण की ते अकाउंट तयार करण्याचे काही नियम आहेत. त्या ठिकाणी आपल्याला प्ले कन्सोलचं अकाउंट तयार करावं लागतं. आणि ते प्ले कन्सोलचं अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याकडे इंटरनॅशनल पद्धतीने म्हणजे इंटरनॅशनल पेमेंट आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. तर ती तेवढी सुविधा नव्हती. आणि तेवढा मला त्यावेळेस वाटलं नाही की प्ले स्टोअरवरती जर कदाचित त्यावेळेस टाकले असते तर भरपूर आपले आतापर्यंत डाउनलोड आले असते. आता या शिका या टॅबमध्ये अशा पद्धतीने मी शिकण्यासाठी माहिती दिलेली आहे. ते विद्यार्थी ऐकूही शकतात. आता बघा या ठिकाणी हत्तीच्या ठिकाणी मी ह्याच्यावर क्लिक करतो. हत्ती. माहिती. हत्ती हा जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. त्याला मोठे कान आणि सोंड असते. आता जर हे चालू असताना जर वैशिष्ट्ये. मी दुसरीकडे मोठा. क्लिक केलं जिराफ. तर ते माहिती. आवाज येणार आहे, म्हणजे तो जिराफची आवाज चांगला मान थांबणार खूप आहे. लांब असते आणि तो उंच झाडांची. आता बघा या ठिकाणी जो विद्यार्थी काय शिकला आहे वरच 2 बटन दिलेत बघा, शिका आणि खेळा. खेळा या ठिकाणी लगेच मी प्रश्न त्या ठिकाणी दिले आहेत. आता त्या ठिकाणी जर हा बघा प्रत्येक वेळेस वेगळा प्रश्न येईल बघा. मी आता परत शिका या ठिकाणी जातो, पुन्हा इकडे येतो, वेगळा प्रश्न. म्हणजे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी खूप रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतो. विद्यार्थी त्या ठिकाणी टिकून राहतो. टिकून राहिल्यामुळे त्याचं नॉलेज नक्कीच वृद्धिंगत होतं. अशा पद्धतीने परिसर अभ्यासामध्ये विविध घटक त्या ठिकाणी मी समावेश केलेला आहे. नंतर खेळ म्हणजे तिसरीच्या घटका याच्यासाठी जे टाकता येईल तेवढं माझ्या लक्षात आलं त्या ठिकाणी माहिती मी भरलेली आहे. नंतर चौथी, नंतर खास करून इयत्ता 5वीचं पहा. 5वीचं मी स्कॉलरशिपसाठी ॲप तयार केले पहा. या ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षेविषयीची माहिती आहे. परीक्षेचं स्वरूप असू द्या. सर आवाज येत नाही माझा, नाही तर मी एकटाच बोलत राहायचो. रिप्ले दिला तर बरोबर सर. नाही नाही, आवाज येतोय आणि तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. कारण की वेळ पण झालेला आहे ते पण मग मी वेळ थोडक्यात घेतो आमच्याकडे काय आहे, ते सगळी. तुम्ही जर जास्तीत जास्त सांगितलं तरी चांगलंच आहे आम्हाला. जास्त सांगण्याचा प्रयत्न आता पूर्ण ॲप आपल्या भरपूर आहे सर, 7 ॲप आहेत. तर प्रत्येकाचं जर आपण स्पष्टीकरण मी तो थोडक्यात सांगतो. आणि नंतर आपण वाटलं त्यानंतर भविष्यामध्ये तो दुसऱ्या ॲपची माहिती घेऊया किंवा तुम्हाला ऑलरेडी ते समजणारच आहे. तर या ठिकाणी पेपर 1, पेपर 2 आणि टिप्स आणि युक्त्या हा घटक मी नंतर समावेश केलेला आहे त्या ठिकाणी बघा अपडेटमध्ये. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला रोज एक नवीन टिप मिळणार आहे. तुम्ही आता दिवसभरामध्ये किती वेळेस ओपन केले तर तुम्हाला हेच टिप दिसणार आहे. आता ह्याच्या मागची माझी संकल्पना अशी होती की विद्यार्थ्यांनी जर वारंवार तो घटक जर त्यावर क्लिक केला त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी तर त्याची ती दृढ होणार आहे. त्याच्यासमोर तीच टिप्स किंवा युक्ती येऊन त्याची त्याची पाठांतर होणार आहे किंवा त्याच्यात ती कायमची लक्षात राहणार आहे. त्यामुळे दिवसामध्ये एकच टिप्स मी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ॲपचं नाव आहे स्टँडर्ड फिफ्थ. प्ले स्टोअरवरती आहे. मी तुम्हाला सर्वांना ती लिंक पाठवतच आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन सर्च केलं. आपण सर्च करू पाहिजे आता. एक मिनिट क्लोज करूया. हे बघा कोणताही सर्च करा, स्टँडर्ड 1 सर्च केलं त्या ठिकाणी ज्योती घुले माझ्या मेसेजचं नाव आहे. तर त्याच्यावर जर क्लिक केलं तर माझे जे काही ॲप तयार केले ते सर्व एकदाच येतात बघा. स्टँडर्ड फोन स्कॉलरशिप फिफ्थ हे ॲप आहे बघा, आपण जे आता पाहत होतो. आता ह्या जर 5 क्लिअर डाउनलोड झालेले दिसत आहेत, परंतु ऍक्च्युली ते 10,000च्या वर 10,000च्या आसपास आलेले आहेत. मी सकाळ आता चेक केलं तर मला वाटतं 10,000च्या आसपास इन्स्टॉल झालेले आहेत ते. परंतु ऍक्टिव्ह युजर 9,800 काहीतरी आहे, त्यामुळे ते 10 क्लिअर या ठिकाणी दाखवत नाही. आणि हे ॲप कधी आले ते पण तुम्ही चेक करू शकता. मग आपण जे पहिले ॲप तयार केलं चेक केलं तसं पहिले ॲप 18 जूनला आलेले आहे. तर 18 जूनला येण्यामागा हा माझा उद्देश होता. मी ह्या ॲपवरती पूर्ण माझी सुट्टी उन्हाळ्याची जी सुट्टी होती ती पूर्ण सुट्टी या स्कॉलरशिपच्या ॲपसाठी घातलेली आहे. कारण की माझ्या मनामध्ये होतं ह्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्याच्या हातात ही ॲप आलंच पाहिजे. कारण की आतापासून जर नियोजन केलं तर विद्यार्थी वर्षभर त्याचा सराव करून नक्कीच स्कॉलरशिपमध्ये चमकतील. आता तुम्ही जर स्कॉलरशिपचे पुस्तक जर पाहिले असतील त्या पुस्तकामध्ये जे जे घटक असतात त्या घटकामध्ये जास्तीत जास्त 20, 30, 40, 50 प्रश्न असतील एका घटकाचे, उपघटकाचे बोलतो मी. तर या ठिकाणी जर तुम्ही आपल्या मध्ये चेक केलं तर जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी कसे देता येतील याचा सराव याचा विचार मी या ठिकाणी करून मला वाटते 1,000 प्रश्नसंच या ठिकाणी असतील यामध्ये. एक्झॅक्ट मला आता आकडा लक्षात नाहीये. तर आता टिप्स आणि इत्यादी जे बोलवतो तुम्हाला दिवसभर हेच दिसणार बघा. आणि वरती दिनांक
जर ह्याचा जर स्क्रीनशॉट काढून जरी आपण विद्यार्थ्याला पाठवला त्यांच्या वर्गाच्या ग्रुपवरती किंवा अभ्यासासाठी, तर त्यातूनही तो विद्यार्थी पाठ करू शकतात किंवा त्यांची ती पाठांतर होऊ शकतं. त्या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप दिलं आहे, जे आपण रेग्युलर मला सर्वांना माहित असेल. प्रश्नाची काठीण्य पातळी कशी असते किंवा त्याला किती वेळ असतो, किती गुण असतात, याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. नंतर अभ्यासक्रम काय आहे, पेपर वन मध्ये कोणते कोणते घटक असतात, त्याचे उपघटक कोणते असतात, त्याचा भारांश काय असतो. आणि मग आता उदाहरणार्थ जर पेपर वन आहे, तो वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, त्याचा जो भारांश आहे तो 24% आहे बघा पेपर वन मध्ये. पण त्या 24% मध्ये कोणते कोणते घटक असतात, उतारा वाचन असेल, त्यावर आधारित प्रश्न असतील. आता उतारा वाचन जर घेतला, ह्यावरती मी जास्तीत जास्त 10-15 असे क्वेश्चन सेट ठेवलेले आहेत. आणि एका क्वेश्चन सेट मध्ये 10-15 प्रश्न कमीत कमी त्या ठिकाणी दिलेले आहेत. वर्तमानपत्रातील बातम्या असू द्या किंवा जाहिराती, त्याच्यावर विचारणारे प्रश्न, अशा पद्धतीने जे उपघटक आहेत सर्व, त्या सर्व उपघटकाचा विचार करून जास्तीत जास्त प्रश्नसंच आपल्या ॲपमध्ये मी दिलेले आहेत. आता आपण प्रश्न कसे आहेत ते पाहूया. परीक्षेचे स्वरूप झाला, अभ्यासक्रम झाला, डाउनलोड विभाग दिला आहे. या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका, नमुना उत्तरपत्रिका, OMR शीट जर विद्यार्थ्याला हवी असेल तर त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात ती, त्याच्यावर क्लिक करू. नंतर पेपर वन, आपण पेपर वन मध्ये पाहूया. पेपर आता बघा, तुम्ही जर पाहिलं असेल पहिली, दुसरी, तिसरी, ही हे हा आता जो स्कॉलरशिपचा ॲप आहे, ह्याची थीम तुम्हाला वेगळी दिसणार. म्हणजे मी तो जे वारंवारता यायला नको किंवा तोच तोच प्रमाण नको, हे टाळण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगळा विचार केलेला आहे. आता बघा या ठिकाणी शब्द, आपला शब्द जोडी कोडी असू द्या किंवा विरुद्धार्थी शब्द, आता एका वेळी एकच. बघा या ठिकाणी काय होणार आहे, 10 संच दिसले बघा, विरुद्धार्थी संच 10 संच. आता एका संचामध्ये काय होते, 25 प्रश्न आहेत बघा. वेळ वरती वेळ सुरू झालेला आहे, 15 सेकंद. 15 सेकंदामध्ये त्याला तो सोडायचा आहे. त्याने सोडवला जर नाही तर ऑटोमॅटिक पुढचा प्रश्न येणार आहे. म्हणजे त्याचा तो गुण त्याला समजणार किंवा म्हणजे जाणार आहे. म्हणजे हा जो वेळ ठेवलेला आहे बघा, त्याचा उपयोग म्हणजे विद्यार्थी किती क्विक रिस्पॉन्स देऊ शकतो त्यासाठी होणार आहे. आपण भविष्यामध्ये त्याचा वेळ आणखी कमी करू शकतो जर विद्यार्थी जर जास्त फास्ट जर सोडत असतील. अशा पद्धतीने 10 संच या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि प्रत्येक ह्यामध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. एका वेळी एकच आहे बघा. आता दुसरा जो घटक बोलला तुम्हाला मी, विरुद्धार्थी शब्द, सर्व एकदाच. आता त्या ठिकाणी जे परीक्षेमध्ये एक्झॅक्ट जसं असतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिसणार आहेत. आता मी कोणताही न वाचता निवडून बघतो, आपण बघूया किती बरोबर आहे तिथं आणि किती सोडवलं नाही. त्याला काही सोडत पण नाही मी. आता या ठिकाणी बघा किती प्रश्न आहे तुम्हाला दिसतात. मला वाटतं 23 प्रश्न आहेत या सेटमध्ये. जो आपण सेट निवडलाय ना, तर त्यामध्ये 23 प्रश्न आहेत आणि काही मी सोडवलेले नाहीत. तर जसं मी उत्तर तपासावर क्लिक केलं बघा, एकही माझा बरोबर आला नाही. आणि जे सोडवले नाहीत तेही त्या ठिकाणी दिसतात बघा, निवडलेले नाही. म्हणजे निवडलेत हे बघा, या ठिकाणी 12 नंबरचा प्रश्न आहे, दुसरा निवडला मी न वाचता. डायरेक्ट तुम्हाला बोलू, आपण पाहूया योग्य उत्तर काय आहे आणि अयोग्य उत्तर काय आहे, तेही त्या ठिकाणी लगेच विद्यार्थ्याला दिसणार आहे. आता एका घटकामध्ये जर विचार करा तुम्ही, 10 प्रश्न असतील आणि एका शीटमध्ये जर 15-20 प्रश्न शब्द असतील, तर विद्यार्थ्याचा सराव का होणार नाही. नक्की सराव होऊन विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये येतील. तर वाक्प्रचार असेल, म्हणी असतील बघा, ती संकल्पना या ठिकाणी ठेवली पाहिजे. विद्यार्थी आता हे मॅच्युअर झाले, 5वीचे विद्यार्थी जरा त्यांना एकसारखं जर असेल तर आपण आता या ठिकाणी काही संकल्पना लक्षात घेतली. विद्यार्थी मॅच्युअर होत गेल्यानंतर त्यांना एकसारखेपणा जर असेल तरी ते करू शकतात. परंतु त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे, आशय महत्वाचा आहे. कारण की आपल्याला या ठिकाणी त्यांना स्कॉलरशिप मध्ये आणायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी रंगबिरंगी झगमगाट नको किंवा सिंपल स्क्रीन या ठिकाणी ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे बघा. आता ह्या ज्या म्हणी आहेत, म्हणीचा जर विचार केला, 15 एका संचामध्ये 15, अशा जर 10 संच केले, 150 म्हणी या ठिकाणी त्याचा सराव त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने जे घटक मी तुम्हाला बोलवतो पहिले पेपर वन मध्ये जे उपघटक आहेत, त्या प्रत्येक घटकावरती आधारित प्रश्न आहेत बघा. श्रीमती असू द्या, आता गणिताचा जर विचार केला तर काही ठिकाणी कमी आहेत. म्हणजे वेळेचे बंधन होते मला, कारण की मला ते आणायचं होतं 15 तारखेपर्यंत. नंतर शेवटच्या घटकामध्ये मी ही कंजूसपणा केलेला आहे, कारण की म्हटलं आपण नंतर करूया त्यामध्ये. आता जर पेपर 2चा विचार केला तर त्यामध्ये पण अशाच पद्धतीने सर्व इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे या ठिकाणी देण्यात केलेला प्रश्न, जास्तीत जास्त प्रश्न. आता संख्या मालिका जर आपण चेक केलं, आता क्वेश्चन सेट केला 7 नंबरचा, तर त्यामध्ये पुढील संख्या मालिका पूर्ण करा, 4, 8, 12, 16. आता जी काही येणार आहे ते विद्यार्थी त्यात निवडणार आहे. आता समजा आपण एकच निवडूया आणि डायरेक्ट निकाल पाहूया. निकाल जर पाहिला तर आपलं बरोबर उत्तर पहिलंच आलेलं आहे बघा,
तुमचे उत्तर काय आहे 20 आणि बरोबर निवडलेले आहे. पण त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं तर इंग्रजी माध्यमाचा जो विद्यार्थी असेल किंवा सेमीचा असेल त्यासाठी इंग्रजीमध्ये स्पष्टीकरण ते का बरोबर आहे आणि मराठीमध्ये स्पष्टीकरण त्या ठिकाणी पेपर 2 मध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कारण की विद्यार्थ्याला संख्या मालिका असू द्या किंवा बुद्धिमत्तेमध्ये स्पष्टीकरण महत्वाचं आहे, मस्ट आहे. ही संकल्पना ते उत्तर का आलं हे जर विद्यार्थ्याला जर समजलं तर नक्कीच त्याचा तो अभ्यासक्रम किंवा त्याची तो जो घटक आहे तो दृढ होईल. आणि प्रत्येक ज्या प्रश्नाचं उत्तर आहे आता या ठिकाणी चुकाही असू शकतात कारण की मी घाईत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% यामध्ये चुका असतील तर आपण मला मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो जर चुका निदर्शनास आल्या तर तुम्ही मला त्या निदर्शनास आणून द्याव्यात. अशा पद्धतीने आता 5वीचं या मी स्कॉलरशिपसाठी केलेलं आहे, खास स्कॉलरशिप या घटकासाठी. आता तसं तिसरीचं जरी आपलं 4थीचं जरी ॲप चेक केलं तर पुन्हा मी इथूनच चेक करतो बघा. स्टँडर्ड 4 या ठिकाणी बघा दैनिक सामान्य ज्ञान रोजचे 5 शब्द. आता विद्यार्थ्याला जर रोजचे 5 शब्दाची पाठांतर करायची सवय लावली तर त्याची संपत्ती खूप वाढू शकते, शब्दसंग्रह खूप वाढू शकतो. त्या ठिकाणी बघा आता आज 15 ऑगस्ट आहे म्हणून त्याच्या रिलेटेड शब्द कसे येतील ते मी त्या ॲप तयार करण्यापूर्वी विचार केला. आता इंडिया असू द्या, इंडिपेंडन्स असू द्या, म्हणजे जे शब्द आहेत त्याच्यावर जर विद्यार्थ्यांनी क्लिक केलं flag, त्याचा विद्यार्थ्याला आवाजही कळणार, म्हणजे त्याचा जो हे आहे स्पेलिंगचा उच्चार तो कळणार आहे, त्याचा अर्थ त्या ठिकाणी समजणार आहे. तो दिवसभरामध्ये किती वेळ त्या Flag. ठिकाणी क्लिक करून त्याचा सराव करू शकतो. म्हणजे जो काही दिनविशेष असेल त्या दिनविशेषाला रिलेटेड जे शब्द येतात तर त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आता 15 ऑगस्ट, आता तुम्ही उद्या जर ही ॲप ओपन केलं तर उद्या वेगळे शब्द असणार. असे वर्षभराचे 20 शब्द त्या ठिकाणी फिडिंग त्या ठिकाणी करून ठेवलेले आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी आता बदल करायची गरज नाही, उलट त्या ठिकाणी वाढू शकतो मी. मला जर वाटलं त्या ठिकाणी 5च्या जागेत 10 शब्द देऊया तर आणखी त्या ठिकाणी आपण ऍड करण्याचा प्रयत्न करू. नंतर दैनिक सामान्य ज्ञान. आता हे दोन्ही जे घटक आहेत मी नंतर टाकले आहेत बघा. दैनिक सामान्य ज्ञानावर जर क्लिक केला आपण मला वाटतं तेव्हा नेटचा हा ओके. तर आजचं सामान्य ज्ञान विद्यार्थ्याला परिपाठामध्ये असू द्या किंवा त्याच्याकडून जर पाठांतर करून घेतलं किंवा त्यांच्या पालकांना जर पाठवलं तर ते पाठ नक्की करून येतील. आणि इंग्रजी आणि मराठी या भाषेमध्ये त्यांना रोजचं दिसणार आहे. आता 15 ऑगस्ट आजचं दिसत आहे, वारही दिसणार, दिनांकही दिसणार आणि त्याच्या खाली संदर्भात त्या संदर्भामध्ये 5 प्रश्न नक्की ते विद्यार्थी पाठ करू शकतात. अशा पद्धतीने डेली 5 सामान्यांचे त्या ठिकाणी येणार आहेत. आता स्पर्धा परीक्षा असू द्या, स्पर्धा परीक्षा कारण की 5वी आहे आता ते या वर्षीपासून 4थीला पण येते स्कॉलरशिप. मग त्यामध्ये आपण अपडेट करूया. बुद्धिमत्ता असू द्या, म्हणजे पुढचा सराव जो होणार आहे त्याची तयारी म्हणून या ठिकाणी 4थीच्या ॲपमध्ये मी तयार केलेले. आता गणिताचा जर विचार केला, बेरीज हा घटक घेतला तर त्यामध्ये सोपे, मध्यम आणि कठीण 8वी शिष्यवृत्तीसाठी गणित विषयासाठी ॲप आहे का असा प्रश्न कोणीतरी टाकला मला वाटते. मॅडम त्याबद्दल आणखी काम चालू आहे. कारण की हे नुसते प्रश्न संच सेट गोळा करण्यासाठी मला खूप वेळ जात आहे. ते प्रश्न आपल्या कोडिंगमध्ये बसवायचे पुन्हा आणि ॲक्युरेट उत्तर कसं राहील तेही विचार करायचा आहे. आपण त्यामध्ये त्यावर काम करूया. भविष्यामध्ये तेही लवकरच आपलं ॲप येईल. आता या ठिकाणी काठिण्य पातळीचा विचार केला आहे. सोपे, मध्यम, काठिण्य जसं निवडेल विद्यार्थी त्याप्रमाणे संख्याही खालच्या बदलतील बघा. आणि पुन्हा त्या ठिकाणी तसंच सेम स्ट्रक्चर, वेगळा प्रश्न हे पहा. आणि ह्यात एक ॲडव्हान्स अशा पद्धतीने केलेलं आहे. आता विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता 4थीला वाढलेली आहे त्यामुळे शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत बघा. आता या ठिकाणी काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. आता तुम्ही हा म्हणता एका बाबतीत 1600 फुलपाखरे कशी होती, परंतु ती कसं टेक्निकल ह्यामध्ये न जाता मी तो विचार जास्तीत जास्त म्हणजे म्हणजे होऊ शकतो या ठिकाणी झाडावर 3600 पक्षी, म्हणजे प्रत्यक्षात जरी हे अस्तित्वात नसेल परंतु विद्यार्थ्याचा जो सराव होणार आहे त्यातून ते महत्वाचं आहे. काठिण्य पातळीनुसार ते वाढत जाणार आहेत बघा. काठिण्य पातळी आपण निवडली त्यानुसार जास्त वेगवेगळ्या पद्धतीने पुढील असे भरपूर पद्धतीने त्यामध्ये वेगवेगळे उदाहरणं त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे शाब्दिक उदाहरणे असू द्या किंवा आपले नेहमी रेग्युलर उदाहरणं असू द्या त्याचाही सराव होणार आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार अशा पद्धतीने येतात 4थीच्या ॲपमध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कंटेंट देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता रिसेंटली माझं एक ॲप आलेलं बघा, इंग्लिश शिका. इंग्रजी शिका हे ॲप आता जस्ट मला वाटते
आता ते अपव्य कधी हे झाले पब्लिश ते पण दिसते या ठिकाणी. ते बघा 23 जुलै, एक महिनाही झालेला नाही. आता जस्ट आपण तयार केलेलं आहे. 1,000च्या वर त्यालाही डाउनलोड केलेले आहेत. म्हणजे आता दुसरे डायरेक्ट 5,000 प्लस दिसतील आपल्याला. तोपर्यंत जरी 4,999 जरी झाले तरी तुम्हाला 1,000 त्या ठिकाणी दिसतील. जस्ट एक महिन्यापूर्वी तयार केलेलं आहे. तर त्यामध्ये पण आपल्यासाठी शिक्षकासाठी उपयुक्त असा ॲप आहे. विद्यार्थ्याला तर त्याचा फायदा होणारच आहे. विद्यार्थी जर वरच्या वर्गातील असतील 5वी 6वी 7वी 8वी, तर त्यांचाही या ठिकाणी 90 मध्ये ते त्यातून आपलं इंग्रजीचं नॉलेज वृद्धिंगत करू शकतात किंवा वाढू शकतात. सुरुवात करा यावर क्लिक केलं तर या ठिकाणी दिवस 1 दिवस 2 अशा पद्धतीने 90 दिवसापर्यंत तुम्हाला दिसणार आहे. परंतु डायरेक्ट तुम्ही 71व्या दिवसात जर क्लिक केलं तर तुम्हाला सूचना त्या ठिकाणी स्पष्ट येईल, मागील दिवसाचा पूर्ण करा, मागील दिवसाचा अभ्यास पूर्ण करा. आता दिवस 1 वर जर क्लिक केलं तर त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत सुरुवातीला, म्हणजे जी आपली हे असते प्रस्तावना ती, नंतर हे शिकणं महत्वाचं काय आहे त्यातून, म्हणजे ह्या पहिल्या दिवसामध्ये जे काय शिकणार आहेत ते काय महत्वाचं आहे, याचा उपयोग कुठे होणार आहे, अशा पद्धतीने मराठीमध्ये माहिती देऊन इंग्रजीचे त्या ठिकाणी जे सोपे शब्द असतात रेग्युलर वापरातले ते पहिल्या दिवसापासून सुरुवात केली आहेत. आणि त्या ठिकाणी त्याच्या आवाजाबरोबर आपलं उच्चारही त्या ठिकाणी प्रत्येक वाक्याचा त्या ठिकाणी मी दिलेला आहे. जर आता जर Good क्लिक केलं night. तर त्याचा उच्चार त्या ठिकाणी विद्यार्थी ऐकू शकतो किंवा आपणही पाहू शकतो. आणि हे बरोबर झालं किंवा पुढच्या दिवसात जाण्यासाठी पूर्ण वाचल्यानंतर खाली त्याला काही एक क्वेश्चनरी दिले बघा, क्विज दिले आहेत. आता हे जर सोडवले आपण तरच दुसऱ्या दिवसामध्ये प्रवेश करू शकतो किंवा दुसऱ्या दिवसाचा सिलेबस आपल्याला दिसू शकतो. तर आता हे ऍप जर एक जरी चुकीचं सोडला समजा आपण तर पुढचा दिवस ओपनच होत नाही. आणि त्या ठिकाणी मी हळूहळू सुरुवातीला 10 प्रश्न, नंतर हळूहळू वाढत वाढत त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे झालं माझं सुरुवातीला ऍप ज्यावेळेस पब्लिश झालं त्यावेळेस मी ते त्या ठिकाणी टाकलं होतं. सुरुवात करा एवढाच एकच घटक होता. नंतर मला लक्षात आलं नेहमी बोलले जाणारे काही वाक्य किंवा इतर महत्वाच्या कृती ह्याही देणं गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी बोलले जाणारे जे वाक्य आहेत त्या ठिकाणी 100 सोपे वाक्य, 100 मध्यम वाक्य, काठीण्य पातळीनुसार 100 अशा पद्धतीने 100 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत बघा. तर कोणताही जर आपल्याला एखाद्या हे पाहिजे असेल त्यावरती ते click Stand करून up. त्याचा सराव त्या ठिकाणी करू शकतात. नंतर मध्यम स्वरूपाचे असतील ते काय गरजेचं आहे शिकणं, आणि त्यानुसार त्याची काठीण्य पातळी वाढलेली आहे बघा. नंतर काठीण्य पातळीनुसार जरी सर्वात अवघडचे जे आहेत ते बघा त्या ठिकाणी I'm not entirely convinced by that argument. अशा पद्धतीने इंग्रजीचे काही ऍप मी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये इतर महत्वाच्या कृती हे पण महत्वाचं आहे बघा, इंटरेस्टिंग आहे त्यामध्ये. आता उच्चाराचा सराव, वाक्य तयार करणे. I still have some questions. किती वेळेस तो विद्यार्थी ऐकू शकतो, I still have some questions. म्हणजे त्याला ती वाक्य सुरुवातीला ऐकायला मिळणार आहे. आय I still आता चुकीचं देऊन बघूया आपण सुरुवातीला. questions have बरोबर पुढचं बटन एनेबलच होणार नाही बा, जोपर्यंत तो बरोबर सोडणार नाही तोपर्यंत ते बटन go for a run. Go for a run. Go for a run. बघा या ठिकाणी बरोबर असेल तर पुढचं बटन एनेबल झालं. I still have some questions. अशा पद्धतीने जास्तीत जास्त या ठिकाणी वाक्य तयार करणे असू द्या, शब्दाच्या जोड्या लावणे असू द्या. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतात बघा, वरती पेज दिसतात बघा, जोड्या जोड्या शून्य आणि खाली पेज. आता पहिलं पेज आहे, पहिल्या पेज मध्ये 10 जोड्या आहेत बघा. आता अन्न, तर आपण त्याचा जर जोडी बरोबर लावली, Food. आता त्याचा कलर बदलला बघा. आपण चुकीची झाड. बघूया, Moon. लगेच त्या ठिकाणी व्हायब्रेट होणार आहे आणि चुकीचे आहे ते सांगणार आहे. खाली तसा मेसेज पण येणार आहे. आता पहिलं पेज अशा पद्धतीने एका पेजवरती जर 10 असेल तुम्ही 259 पेजेस आहेत, त्या ठिकाणी किती प्रश्न आपला किती शब्द जोड्या लावण्यासाठी, म्हणजे ह्यातून किती विद्यार्थ्याचा शब्द संग्रह वाढू शकतो आणि तो मजेशीर खेळाद्वारे. त्यानंतर वाक्य भाषांतर असू द्या. Hello, how are you today? आता या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्याला ऐकायला येणार आहे आणि खाली आपल्याला त्याचा मराठीमध्ये वाक्य त्या ठिकाणी तयार करायचं आहे. चुकीचं निवडलं तर त्या ठिकाणी लगेच मेसेज त्याला त्या ठिकाणी येणार आहे.
आता हे झाले आतापर्यंत सगळे एज्युकेशनल किंवा शैक्षणिक स्वरूपातले ॲप. हे शैक्षणिक स्वरूपातले ॲप इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचे 5. आणि आणखीन एक माझ्या डोक्यामध्ये संकल्पना आली. आता रिसेंटली जे ॲप तयार केले बघा, ग्लोबल एफएम, जस्ट आत्ताच लॉन्च झालेले, प्ले स्टोरवरती आलेले, त्याचे 100+ डाउनलोड आहेत आणि रिव्ह्यू पण खूप कमी आहेत. ग्लोबल एफएम. आता तुम्ही एफएम वापरले असतील, मला वाटलं काहीतरी वेगळं करावा म्हणून हे ॲप तयार केलं आहे. तर जगभरातील सर्व रेडिओ स्टेशन या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ऐकू शकता. आता जर मी हे अप्लाय केलं तर आपण आता सध्या इंडियामध्ये आहोत म्हणून ऑटोमॅटिकली इंडिया दिसते ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही जर हे ॲप जपानमधून जर वापरत असाल तर जपानचे चॅनल त्या ठिकाणी दिसणार आहे लगेच. आणि या ठिकाणी थीमचे बटन दिले बघा वरती, हे बघा या ठिकाणी वेगवेगळ्या थीम त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यावर जसं क्लिक करल तसं थीम बदलणार आहे. नंतर फेवरेटचं बटन दिलं आहे बघा, फेवरेटला क्लिक केलं, मी जेवढे स्टेशन माझे फेवरेटला टाकले असतील ते स्टेशन त्याला मला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता आपण एक प्ले करून पाहूया. असं विविध भारती करीत आहे. याचा अर्थ देशाच्या सामर्थ्याला अनेक प्रकारे संधी मिळाली. सर्व प्रकारच्या प्ले करून पाहूया आपण. उपक्रम सुरू करा. जे युवक उत्पादन करण्याविषयी विचार 90s हा दुसरा स्टेशन असू दे. कॉपीराइट येऊ शकतो तुम्हाला, कारण युट्यूबला तुम्ही टाकणार असणार कदाचित, त्यामुळे मी बंद करतो. तर अशा पद्धतीने रेडिओचं वेगळ्या पद्धतीचे ॲप मी या ठिकाणी एक आता रिसेंटली तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी थीम असू द्या किंवा फेवरेट किंवा या ठिकाणी एक बटन दिले रिसेंटली प्लेट केलेले, ते 5 सेशन आहेत ते त्या ठिकाणी दिसणार आहेत. नंतर या ठिकाणी पण बारकावे खूप लक्षात घेतले. सर जर विचार केला आपण, जर एखादं स्टेशन जर प्ले केलं आपण, लँडस्केपला कसं दिसणार आहे, हे बघा थीम निवडली त्यानुसार वेगळ्या पद्धतीने. म्हणजे हे हा हा तयार करण्यामागचा माझा एकच होता उद्देश होता. माझ्या गाडीमध्ये जर एफएम लावायचं असेल तर ते मध्ये मध्ये सिग्नल हे व्हायचे, ब्रेक व्हायचे आणि तो आवाज डिस्कनेक्ट व्हायचा. तर हे ॲप तयार केल्यानंतर ह्या ॲपला मी इंटरनेटची कनेक्शन दिलेलं आहे. म्हणजे इंटरनेट कनेक्शनच्या माध्यमातून ते स्टेशन प्ले होणार आहेत. तर ते खास गाडीसाठी केलं होतं. नंतर विचार आला आपण तेही प्ले स्टोरला टाकून देऊया आणि मग ते त्या ठिकाणी टाकलेलं आहे. त्या ठिकाणी जर एखादं स्टेशन आवडलं तर फेवरेटचं बटन दिलेलं आहे. आता लँडस्केप केलं किंवा पोर्ट्रेट केलं त्याप्रमाणे ती स्क्रीन दिसणार आहे बघा. आपण जर फेवरेटला जर काढलं किंवा फेवरेट मध्ये ऍड केलं तुम्हाला त्या ठिकाणी खाली नोटिफिकेशन येणार आहे बघा. आणि आपण काही जणांना खूप गाणे ऐकण्याची आवड असते, झोपताना गाणे ऐकतात. तर आपण टायमिंग लावून सुद्धा त्या ठिकाणी ते स्टेशन ऐकू शकतो. तेवढ्या वेळानंतर ते ऑटोमॅटिक तुमचं रेडिओ ॲप बंद होणार आहे. नंतर एखादं स्टेशन आपल्याला ऐकायचं आहे तर वेळ लक्षात नाही आपल्याला, किंवा साठी एक बटन दिलेलं आहे बघा, अलार्मचा टाइम निवडायचा किती वाजता तुम्हाला ऐकायचं वगैरे, आणि त्याप्रमाणे सेट जर केलं कोणतं स्टेशन ऐकायचं तर तो बरोबर त्या ठिकाणी अलार्म त्यावेळेस वाजणार आहे बघा. आता मी तो अलार्म बंद करतो नाही तर माझ्या लक्षात राहत नाही, वाजेल त्यावेळेस. आणि हे असं नाही, तुमचं नेट जरी बंद असेल तरी तो अलार्म वाजेल आणि ज्यावेळेस तुम्ही नेट चालू करताल त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपलं एफएम चालू होईल. एक वेगळी संकल्पना माझ्या लक्षात आली. त्यानंतर हे असं ॲप तयार केलं आहे. आता जसं मी स्क्रोल करेल आता फेवरेटचं काढलं म्हणून फेवरेट दिसत आहे बघा. मला जर सर्च करायचं असेल एखादं स्टेशन तर तेही तुम्ही त्या ठिकाणावर सर्च करू शकता. मी जर पुणे टाकलं, पुण्याचे जेवढे स्टेशन असतील त्या ठिकाणी आपल्याला येतील. अशा पद्धतीने कंट्री सर्च करू शकता तुम्ही. आता समजा आपण पाकिस्तानचं टाकूया, पाकिस्तानचं टाकलं 70 स्टेशन मला अवेलेबल झाली पहा. त्याच्यावर क्लिक केलं त्या ठिकाणी तेही आपण ऐकू शकतो. अशा पद्धतीने कोणत्याही कंट्रीचे मला वाटतं या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये रेडिओ स्टेशन मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आता सर मला वाटतं खूप वेळ झालाय, आता मी या ठिकाणी थांबतो. आणि तुम्हाला वाटत असेल माझं टेक्निकल शिक्षण या ठिकाणी झालं असं तुम्हाला वाटत असेल कदाचित. तर मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो, माझं MSc सोडता कोणतंही शिक्षण टेक्निकल तुम्हाला जसं काय कोडिंगचं असू द्या किंवा कोणतंही झालेलं नाही. मी तुमच्यासारखाच शिकत शिकत स्वतः शिकत शिकत त्या ठिकाणी स्वतः शिकून हे ॲप सर्व ॲप तयार केलेले आहेत. तर जे काही तुमचे काही प्रश्न असतील थोडक्यात आता मग ते सांगितले तरी चालेल. आता 10 वाजलेत आणि सर्वांनी माझं या ठिकाणी आतापर्यंत जे काही सेशन आहे ते ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच मुबीन सर त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली. त्यांना मी दुपारी बोललो होतो कारण मला वेळ भेटणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे बघा DAचं आता मागे येत आहे आणि माझ्याकडे शाळार्थचं काम आहे, तेही जबाबदारी माझ्याकडेच आहे. त्यामुळे तेही काम करायचं आहे. DDO2चं पण माझ्याकडे आहे. आतापर्यंत करत आलेलो आहे मी, ते जबाबदारी ती पण आहे.
त्याचबरोबर काही इन्कम टॅक्सचे ते आमच्या ऑफिसमध्ये काय इश्यू आहे ते पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून चालू आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही आता आम्हाला विचारू शकता सर. येतोय का माझा आवाज येतोय का? हा येत आहे सर. ओके, ही जी शांतता आहे माझी त्यामध्ये ऍक्च्युली माझ्याकडे शब्दांचा अक्षरशः म्हटलं तरी चालेल, अक्षरशः तुटवडा भासतोय मला. त्याला विहंग म्हणावं का अचंबित म्हणावं का चमत्कारिक म्हणावं, हे सगळं जे बघितलं ते न भूतो न भविष्यती म्हणावं का काय, असे एवढा मोठा शब्दांचा भांडार जो असतो आपल्या शिक्षकांसमोर, त्या शब्दातून कोणताही शब्द मला योग्य असं सापडत नाहीये. हे खरोखरच हेवनली होतं, गॉडली किंवा आपण म्हणतो ना स्वर्गीय अशा प्रकारचा एक दर्शन आम्हाला घडलेलं आहे. असंच सध्या मी तुर्तास एवढं म्हणेन. आणि त्या शब्दामध्ये मला वाटतं की सगळं आलेलं आहे. स्वर्गीय शब्द आपण खरं तर दुसऱ्या वेगळ्या कारणासाठी वापरतो, परंतु एक हा जो पृथ्वी तलावरती जो काय अनुभव घेतला, काही जणांनी प्रश्न विचारला, तोच माझाही प्रश्न होता की हे जे म्हणजे 2 वर्षांचा कालावधी आणि त्यासाठी लागणारा जो काही तप आहे, म्हणूया 12 वर्षाचा तप असतो, जसा सरांनी म्हटलं की 2013 साली त्यांनी सुरुवात केली, 25 चालू आहे सध्या, म्हणजे 12 वर्षांचा हा जो एक तपच आहे म्हणूया आपण. एक तप 12 वर्षांचा असतो आणि त्याप्रमाणे ही साधनाच आहे, एक पूजाच आहे. आणि खरं तर सरांना मिळालेले पुरस्कार किंवा सरांना वर्तमानपत्रातून जी काही कात्रणं आपण पाहिली, ती खरोखरच खूप खुजी वाटत आहेत आता, कमी वाटत आहेत. कारण हे पद्मश्री किंवा आपण म्हणूया पद्मभूषणच्या लेवलचं काम झालेलं आहे सरांचं ऍक्च्युली. हे त्यांना नक्कीच भविष्यात ते मिळेल अशी आपण आशा करूया. महाराष्ट्र रत्न मिळाला हा शब्द सुद्धा किंवा आपण म्हणतो ना महाराष्ट्र भूषण, हा सुद्धा शब्द कमी ठरणार नाही, वावगं ठरणार नाही असं जर मी म्हटलं तर या ठिकाणी असं मी म्हणेन. अ, सरांचे प्रत्येक म्हणजे 1ली ते 5वी पर्यंतचे जे ऍप्स त्यांनी दाखवले आपल्याला, आणि त्यानंतर इंग्रजीचं जे दाखवलेलं आहे, आणि त्यानंतर जी शेवट जो क्लायमॅक्स झाला तो खरोखरच एका चित्रपटाच्या क्लायमॅक्स सारखा होता. म्हणजे जो काही ऑडिओ त्यांनी या ठिकाणी आपल्याला ऐकवली किंवा जो ऑडिओ स्वरूपातील व्हिडिओ स्वरूपात आपण म्हणजे टेक्स्ट ऍप, इमेज, साऊंड, ऑडिओ, गाणी वगैरे सगळंच काही त्यांनी त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. मला वाटतं की व्हिडिओचा जो भाग आहे त्यातला, त्यावरती सुद्धा नक्कीच सर काम करतील, की एखादा व्हिडिओ प्ले होणार आहे, आणि ते अवघड नसणार आहे काहीच त्यामध्ये. फक्त या ठिकाणी तुम्हाला योग्य म्हणजे त्या बघा, या ठिकाणी ऍपचं जे बेसिक स्वरूप आहे, या ठिकाणी एका बटनला क्लिक केल्याबरोबर एखादी गोष्ट दिसणे, बरोबर आहे. हे बेसिक लाईव्ह ऍप जर तुम्हाला कोणाला वर्गामध्ये जर दाखवायचं असेल तर ते पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सुद्धा करता येतं. या ठिकाणी याचा मी तुम्हाला एक थोडासा लाईव्ह डेमो देणार आहे, एक 2 मिनिटांचा. सरांचा या ठिकाणी रजा घेतल्यानंतर आपण ते पाहूया. कारण सरांचा या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्यांना जो काही नवीन आता काहीतरी काय आलेलं आहे सर, ते काम म्हणजे याद्या काहीतरी बनवायच्या आहेत, तर या सगळ्या. हो हो. हा, तर त्यांना सरांचे आपण जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी, परंतु तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी प्रश्न विचारायचे आहेत. एक 5 ते 10 मिनिटामध्ये 2 प्रश्न या ठिकाणी ललित कुमार पाटील सरांनी विचारलेला आहे. त्यांनी म्हटलेले हाऊ मेनी डेज यू टूक टू मेक वन ऍप. ऍक्च्युली सरांनी सांगितलेलं आहे 2. आता त्यांचा प्रश्न स्पेसिफिक आहे की एक ऍप बनवायला किती वेळ लागला तुम्हाला, किती वर्ष लागली म्हणावं लागेल, दिवस नाही. बरोबर आहे. सर एक आवाज येत ऍप आहे माझा? म्हणजे सपोज इयत्ता पहिलीचा असेल तर इयत्ता पहिलीच्या ऍपला किती दिवस लागले सर? सर आवाज येत आहे का? हा, येतोय. सर आता तुम्ही जे बोलात 12 वर्षाचा तप, हा ऍक्च्युली मी तेव्हापासून सुरुवात केलेला आहे. म्हणजे तेव्हापासून जे संकल्पना माझ्या ज्या होत्या टेक्नॉलॉजीच्या, मी तेव्हापासून आत्मसात करत गेलेलो आहे. आणि आता माझ्यासाठी एवढं इझी झालेलं आहे. माझ्याकडे जर एखादं नवीन ॲप दिलं तर मी 8 दिवसामध्ये करू शकतो आता. एवढी त्यामध्ये हा. बर, एक मिनिट, आवाज तुमचा माझा येतोय का? सगळ्यांना क्लिअर आवाज येतोय का? येस सर. सरांची इमेज सर सरांचा थोडा ब्रेक होतोय. फ्रीज झालेला आहे सध्या. सर माझा आवाज येतोय तुम्हाला? सरांचा सर माझा आवाज येतोय? घुले सर.
आता गुले सरांची रेंज त्या ठिकाणी मला वाटतंय हॅलो. हा, आवाज येतोय का सर माझा? हा, हा आता येत येतोय. आहे, माझा ब्रेक झाला होता ना सर मध्ये. हा, आता 8 दिवसामध्ये हा सर तुम्ही बनवू शकता असं म्हणताय, खरोखरच तसंच होतं. कारण मी ही 20 वर्षापासून ऍक्च्युली हे या क्षेत्रात आहे, परंतु आता लवकर लवकर होतं सगळं आणि बाकीचे बरेच जण लवकर लवकर करत आहेत. मला हा प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांच्या वतीनं, की तुम्हाला जर आता एक जे शॉर्टकट सापडलेले आहेत किंवा जे एक सफाईदारपणा आलेला आहे, सुरुवातीला 2 वर्ष म्हटलं तुम्ही, आता 8 दिवसामध्ये तयार करू शकताय. तर असं काही आमच्या शिक्षकांना त्यांच्या लेवलला म्हणजे त्यांच्या गरजेनुसार किंवा त्यांच्या याच्यानुसार ऍप बनवायला तुम्ही या ठिकाणी शिकवणार का? हा सरळच प्रश्न मी विचारतो. हा, सरांचा तर व्हिडिओ तुम्ही बंद महत्वाचा केला एक तरी चालेल सर, फक्त ऑडिओ असला तरी सर, चालेल. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला कालपासून आपले कॉन्टॅक्ट तुम्ही प्रयत्न केला बऱ्याच वेळेस. मला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही त्यावेळेस बिझी असताल किंवा मी त्यावेळेस बिझी असेल. पहिली गोष्ट, माझ्या शाळेमध्ये नेटवर्क नाही सर. बरोबर. हा. नेटवर्क नसल्यामुळे खूप इश्यू येतात आणि बाकीचे जे काम आहेत किंवा फॅमिलीला वेळ देणं असेल किंवा काही, हे त्या ठिकाणी मी प्रयत्न करेल, पण तुम्हाला आश्वासन देऊ शकत नाही आता. कारण की माझं शेड्यूल जे आहे ते मला पाहावं लागेल, असं मला बर. वाटतं. नक्कीच सर, आता या ठिकाणी मला असं वाटतं की काही सुट्ट्यांच्या काळात दिवाळीच्या आसपास वगैरे बरेचसे या ठिकाणी आपल्याला सरांना वेळ मिळेल अशी आपण आशा करूया. असा एखादा या ठिकाणी आपण एक सेशन म्हणण्यापेक्षा एका सेशनमध्ये तर होणारच नाही ते. ऑब्वियस त्याला थोडंसं एक प्रोसेस समजून घ्यावी लागेल. कारण हे कोडिंग करून केलेलं आहे. आता आपल्याकडे ॲप इन्व्हेंटर नावाचं एक ॲप आहे ॲक्च्युली, किंवा असे बरेचसे आहेत ऑनलाईन, किंवा आपण ते गॅमा वगैरे सुद्धा त्या याच्यावरून सुद्धा तयार करतो. परंतु त्याला कोडिंग लागत नाही. परंतु सरांनी जे केलेलं आहे ते कोडिंगचा वापर करून केलेला आहे. HTML वगैरे असेल किंवा C++ असेल, तर या लँग्वेजेसचा वापर करून, कोडिंगचा वापर करून त्यांनी हे ॲप्स तयार केलेले आहेत. आता ड्रॅग अँड ड्रॉप मेथडनं इझिली तयार करता येणारे सुद्धा भरपूर आता जे काही ॲडव्हान्समेंट झालेली आहे त्यांना ते करू शकतो. तो थोडाफार आपण या ठिकाणी आपल्या वतीनं आपल्या पातळीवर आपण घेऊ शकतो ते. परंतु जे सरांनी तयार केलेलं आहे ते सगळं एवढं विद्यार्थ्यांना समजेल असं आहे, एवढं सोपं आणि सुलभ केलंय की पालक सुद्धा वापरू शकतात. जे निरक्षर पालक आहेत ते सुद्धा इव्हन त्याच्या त्या ओव्हरऑल मांडणीकडे बघून किंवा एक जे प्रेझेंटेशन आहे, त्या ऍपचं जे प्रेझेंटेशन आहे, त्या ऍपचं प्रेझेंटेशन एवढं छान आहे की इव्हन पेरेंट्स सुद्धा ते या ठिकाणी ते वापरू शकतात. अशा प्रकारचं आहे. मग हे जे इझीपणा आहे त्यातला जो दिसतोय तुम्हाला, तो तुम्ही रोजच्या रोज तुमच्या पॉवर पॉईंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फक्त त्याचा व्हिडिओ तयार करता येणार, व्हिडिओ सुद्धा तयार करता येईल. पण पॉवर पॉईंट मध्ये एक दोन फंक्शन असे आहेत पीपीटी मध्ये बरं का आपल्या, तुम्हाला बेसिक लाईव्ह ऍप्लिकेशन तयार करता येतं असं जरी मी म्हटलं तर मला ठार वेडे समजतील लोक. परंतु हे करता येतं. सरांनी जे दाखवलं त्याचा एक थोडासा डेमो मी तुम्हाला देणार आहे. मग त्याचं एक्सपान्शन तुम्ही कसं करू शकताय, त्याची व्याप्ती तुम्ही किती वाढवू शकताय, हे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण आपण या ठिकाणी पीपीटी पासून सुरुवात केलेली होती आणि शेवटी मला वाटतं की गोष्ट या नवीन कोर्समध्ये एक 4 5 6 7 दिवस जवळजवळ ऍप मेकिंग इन पॉवर पॉइंट, बरोबर आहे, इन पॉवर पॉइंट मध्ये ऍप तयार करणे या गोष्टीकडं मी खर्चणार आहे. म्हणजे ते त्याचा तुम्हाला लाभ सुद्धा होईल नक्कीच. आणि सरांनी जे कोडिंगचा वापरताय आणि पॉवर पॉईंट मध्ये सुद्धा कोडिंग आहे, बीबी कोडिंग, परंतु सरांनी जे केलेलं आहे ते HTML चा वापर करून केलेला आहे असं वाटतंय मला. या ठिकाणी सर तुम्ही तुमचे ऍप मेकिंग प्रोसेस बद्दल ओरली थोडंफार थोडक्यात काय सांगू शकाल आमच्या शिक्षकांना? आता ॲप मेकिंगची जी प्रोसेस होती सर, हा. तर तुम्हाला बोललो सुरुवातीला माझी जी वेबसाईट आहे, वेबसाईटमध्ये तुमची कदाचित असेल, मी काय हे केलं नाही सर. कारण की वेबसाईट तयार करताना आपण कोडिंगचा वापर त्या ठिकाणी मी ते केला होता. आणि जर तुम्हाला जर वेबसाईट जर दाखवली, मी आता एक दाखवतो माझी थोडक्यात. कारण त्यामध्ये आपल्या एज्युकेशनल कंटेंट त्या ठिकाणी आहे. मी एंटायर स्क्रीन शेअर करतो तुम्हाला, एक सेकंद. पिशीवरून शेअर करतो सर मी आता. दिसते सर? हो, दिसत आहे. तर बघा, bestmarathi.com म्हणून माझी वेबसाईट आहे. तर ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम, आतमध्ये जरा बेडरूममध्ये नेटचा प्रॉब्लेम कमी आहे. तर पहा, ही एक वेबसाईट तयार केली होती मी सुरुवातीला. तर ह्यामध्ये सिंपल अशा गोष्टी काय टाकल्या होत्या. आता तंत्रज्ञानाचा जर विचार केला, तंत्रज्ञानाच्या आपण पाहूया.
आता हे पहा, या ठिकाणी जाहिरात येत आहे, म्हणजे ही गुगल जे ऍडसेन्स आहे ते त्याला अप्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे त्यात थोडक्यात काय, त्याचं इन्कम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. नंतर तुम्हाला जर ॲपमध्ये जर चेक केलं तर तुम्हाला कुठे पेड दिसणार नाही, किंवा जाहिराती पण टाकलेल्या नाहीत, अजून अजून तरी टाकलेली नाहीत मी. भविष्यात बघूया आपण काय होईल ते. परंतु या ठिकाणी माझं ऍडसेन्स पण अप्रूव्ह झालेलं आहे. तर हे करताना काही टूल्स मी तयार केले बघा. मला वेबसाईट ओपन करून दाखवण्याचा उद्देश जो होता, या ठिकाणी काही टूल्स तयार केले. आणि ते टूल्स करताना कोडिंगचा उपयोग त्या ठिकाणी केला होता. मग त्या कोडिंगचा उपयोग केल्यानंतर मला असं लक्षात आलं, हा जर कोडिंगचा उपयोग आपण आपल्या ॲपमध्ये जर केला तर आणखी सुटसुटीत होईल. आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी जर केला, आता हा जो वेबसाईटचा विचार केला तर ओव्हरऑल महाराष्ट्रातील सर्व आपले प्रेक्षक आहेत किंवा आपले व्हिजिटर आहेत, हे विचार करून केला होता. आता पीडीएफ स्प्लिट असू द्या, ही ऑनलाईन करता येते. एक पीडीएफ असेल तुमची, त्यामधून तुम्हाला जर 50 वेगवेगळ्या पीडीएफ तयार करायचे असतील, किंवा प्रत्येक पेजची वेगवेगळी पीडीएफ पाहिजे असेल, तर त्याचं एक टूल तयार केलं. त्यानंतर कॅशबुक बघा, आता आपल्या शाळेसाठी उपयोगी होऊ शकते. हे एक असं एक जबरदस्त टूल आहे सर. हे असे सुरुवातीला काही टूल्स तयार केले मी सुरुवातीला. आणि ते टूल्स केल्यानंतर मग अं, अं, माझ्या ऍपकडे वळलो. तर टूल तयार केल्यानंतर मला जाणवलं, नक्कीच आपण ऍपमध्ये करू शकतो. आता या ठिकाणी बघा, कॅशबुकचं एक सिंपल आहे, दिनांक टाकू शकतो त्या ठिकाणी तुम्ही. समजा दिनांक जर टाकली 2/2 सॉरी 2/2/2002 आपण हे टाकूया, किंवा 2020 टाकूया. डिस्क्रिप्शन मध्ये काय टाकलं थोडक्यात माहिती, डेबिट आहे की क्रेडिट. म्हणजे आपण जर एखाद्या हे त्या ठिकाणी गेलो, खरेदी केलं, आपण इन्स्टंट त्या ठिकाणी करून ठेवायची फक्त. डेबिट समजा आपण झाडू खरेदी केला, तर त्याला समजा 50 रुपये दिले, ॲड डाटा करा, तुमचा डाटा त्या ठिकाणी लगेच सेव्ह होणार आहे. नंतर अशा पद्धतीने किती एंट्री त्या ठिकाणी टाकून आपण त्याचा बॅकअपही घेऊ शकतो. समजा तुमच्याकडे हा 500 एंट्री झाल्या, तर बॅकअपला आता क्लिक केलं हं. तर तुमची जेसन फाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. आणि ती जेसन फाईल डाउनलोड होऊन तुम्ही ते पुन्हा, जर तुम्हाला भविष्यामध्ये कॅशबुक लिहिताना किंवा अपडेट करण्यासाठी गरज पडेल, तर ते अपलोड त्या ठिकाणी करू शकतात. इथं अपलोड आमचे हिस्टोरीचं बटन दिलेलं आहे, विनोद वैद्य सर प्रिंटचं बघत बटन. आहेत या ठिकाणी. विनोद वैद्य सर बघत आहेत का तुम्ही हे? सर सॉरी, आवाज नाही सर. हा, यांना म्हटलं विनोद वैद्य सर आमचे आहेत ना, या ठिकाणी एक ओके ओके. प्रशिक्षणार्थी आहेत नवीन. आता म्हणजे ते जुने मी त्यांचं सहकारी होतो. एक्सेलच्या हो. माध्यमातून त्यांनी, आता हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये तुम्हाला माहित असेल, आता तुम्ही ऍप मेकिंग प्रोसेसमध्ये जास्त आहात. म्हणजे व्हिडिओ मेकिंग पेक्षा ऍप मेकिंग मध्ये इंटरेस्ट तुमचा जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल की हे जे तुम्ही दाखवलंय आता सध्या, ते एक्सेल मध्ये आपण तयार करू शकतो, बरोबर आहे. आणि हा हा. एक्सेल मधलं जे काही तुमचं ऍप तयार झालेलं आहे ते तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करू शकताय. असंच एक ऍप या ठिकाणी विनोद वैद्य सरांनी तयार केलेलं होतं शाळेसाठी, पूर्ण LMS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, बरोबर आहे. ते ओके. पूर्ण LMS चा एक ऍप्लिकेशन तयार करून त्यांना ग्लोबल टीचर ऑफ इंडियन, काय ग्लोबल अवॉर्ड ऑफ इंडियन टीचर मिळालेला होता. विनोद वैद्य सर, सरांनी जे आता कॅशबुक दाखवलेलं आहे, तसं कॅशबुक तुम्ही या ठिकाणी, त्यांच्याकडे 4 मॉड्यूल होते. ती 4 मॉड्यूल मध्ये कॅशबुक सुद्धा एक होतं, बरोबर आहे का वैद्य सर? ओके. विनोद वैद्य सर, ऐकताय का तुम्ही? हा सर, तुमचं या ठिकाणी प्रिंटचं दाखवा मला जरा, थोडंसं प्रिंटचं या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल. हा, प्रिंटच्या समजा आता या ठिकाणी माझ्याकडे बॅकअप आहे का बघतो या मध्ये. आता एकच आहे ना, प्रिंटला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी माझा प्रिंटर आहे, त्यामध्ये सेव्ह एज PDF. आणि कलर मध्ये पण आपण देऊ शकतो बघा. तुमचे ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, डेबिट क्रेडिट काय असेल त्या सगळ्या या ठिकाणी दिसणार आहेत. इव्हन तुम्ही PDF शो करू शकता, किंवा डायरेक्ट प्रिंटर तुमच्याकडे असेल तर ते प्रिंटरला कमांड देऊन प्रिंटही देऊ शकतात. तसंच या ठिकाणी इयर वाईज पण आहे बघा. तुमच्या जर मल्टिपल एंट्री असतील, आता 1920 आहे म्हणून तारीख 2/2/2020 आहे, म्हणून 1920 ऑटोमॅटिक त्या ठिकाणी निवडलं. जर वेगळे एंट्री असतील, 2022 असेल, 25 असेल, तर त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी फिल्टर आउट करता येणार आहेत. म्हणजे ते तुम्ही जे एक्सेल मध्ये जे काम करत होता, ते ह्या कोडिंगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी टूल केलं त्यासाठी, आणि ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खाली डाउनलोड मध्ये पण दिलेलं आहे बघा. तुम्ही एक्सेल मध्ये पण तुमचं जे हे आहे ते अपलोड या ठिकाणी करू शकता. तुमच्याकडे एक्सेल रेडी आहे, तो जर कंटेन CSV तुम्ही फाईल अपलोड केली, तर त्याची आपल्याला बॅकअप किंवा त्याचा आपल्याला कॅशबुक तयार करू आपण करू शकतो. अशा पद्धतीने मी काही ही टूल तयार केलेले आहेत बघा. आणि आता हे झालं एक तुम्हाला म्हणजे कॅशबुकचं. अशा पद्धतीने जर माझ्या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट दिली आणि टूल्सला जर क्लिक केलं,
तर भरपूर असे टूल्स आहेत ते आपल्याला उपयोगी येतात बघा. पीडीएफ फाईलमध्ये फोटो कन्वर्ट करणे किंवा पीडीएफ फाईल एकत्रित करणे. आता तुमच्याकडे 5-50 पीडीएफ जर असतील तर एकत्र एका पीडीएफ मध्ये कशा करायच्या ते म्हणजे विदाउट कोणतं एक्स्ट्रा ॲप घेता ऑनलाईन कशा करायच्या तेही दिलेत बघा. एफडी कॅल्क्युलेटर असू द्या किंवा कंपाऊंडिंग कॅल्क्युलेटर असू द्या, फोटो पीडीएफ असू द्या किंवा हॅशटॅग जनरेटर असू द्या, ईएमआय कॅल्क्युलेटर, ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार करणे. अशा पद्धतीने हे टूल मी सुरुवातीला तयार केले. आता फोटो ते कन्वर्ट जर असतात बघा, जेपीजी असू द्या, पीएनजी असू द्या किंवा काही, ते पण केले. नंतर फोटोचं पासपोर्ट फोटोचं एक केले बघा. आपल्याकडे जर फोटो जर असतील काही आणि तुम्हाला तर त्याची पासपोर्ट फोटोचा पीडीएफ किंवा काही तयार करायची तर ते पण मला लाईव्ह दाखवतो थोडक्यात. त्या ठिकाणी जर आपला फोटो एखादा अपलोड केला डाउनलोड म्हणजे आहे की नाही म्हणजे हा, तर समजा हे ॲपच आहे बघा. कारण की ही ॲपची जी स्क्रीनशॉट आहे ती मला पब्लिश करण्यासाठी लागत होती प्ले स्टोरला टाकण्यासाठी, त्यावेळेस मी काढली ती. हा टाकूया आपण. तो क्रॉप करण्यासाठी ऑप्शन दिले बघा त्या ठिकाणी. आता समजा आपण हा रेडिओ वाशकांना जे आहे, आता क्रॉप जसं करेल आपण तसे ऑटोमॅटिक तयार झालेले 20 पासपोर्टचे फोटो दिसणार आहे तुम्हाला असे. आता मी टेम या ठिकाणी म्हणून वापरला. त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात जर फोटो असतील आणि ते पीएनजी मध्ये किंवा पीडीएफ मध्ये लगेच इन्स्टंट आपण डाउनलोड करू शकतो. हे पहा, म्हणजे हे टूल सुरुवातीला केले आणि ते टूल करताना माझ्या लक्षात आलं आपण अँड्रॉइडचं स्पेसिफिक जर ॲप तयार केलं आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी जर केलं तर नक्की ते फायदेशीर होईल असं वाटून त्यानंतर मग मी त्यामध्ये काम करत गेलो सर. जबरदस्त. सरांची वेबसाईट आहे, त्याला नक्की सर्वांनी व्हिजिट करा, bestmarathi.com. मला असं वाटतं की काही गोष्टी सर्च करत असताना आता सरांनी सांगितलं की आजन्म विद्यार्थी म्हणून आपण जर काम केलं, एक शिक्षक, आपण स्वतःला शिक्षक म्हणून घेतो किंवा वगैरे, तर एक आजन्म सरांचं जे काही हे निर्मिती मागचं जे रहस्य आहे ते सरांनी खूप एका खूपच एक अनबिलिव्हेबल असं त्यांचं एक वाक्य होतं की त्यांनी कोणताही म्हणजे असा कोडिंगचं शाळा किंवा असं आपण म्हणतो ना कॉलेजमध्ये वगैरे काय CW+ वगैरे असतात काही, किंवा कम्प्युटर सायन्सचा जो BCS BCA वाले जे करतात ते करून काय करतात काय माहिती. या ठिकाणी त्यांनी तर असं कोणतं ऍप तयार केलेलं नाही. जास्त करून 90% शिक्षक असतात की ते बी कम्प्युटर इंजिनिअरिंग करतात, परंतु त्यांच्याकडून खास काही शिक्षकांसाठी उपयोगी आहे, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे, समाजासाठी उपयोगी आहे, अशा प्रकारचे ऍप शिक्षकच तयार करू शकतो. या ठिकाणी बघा, शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आपणच आपल्या गरजा ओळखून तयार कराव्यात. आणि ही गरज ओळखून सरांनी काय केलं, एक आजन्म विद्यार्थी व्हायचं ठरवलं आणि त्यांनी ते शिकत राहिले. स्वतः या ठिकाणी त्यांनी शिकत शिकत हे सगळं केलेलं आहे. मला असं वाटतं की नक्कीच ते जे काही शिकलेले असतील त्याचा लाभ इतर सर्व शिक्षकांना देतील. आता सरांनी जस्ट हे काय आहे, व्हॉट इज देअर इन स्टोअर मध्ये काय आहे तुमच्यासाठी ते दाखवलं. बट हाऊ टू क्रिएट हा प्रकार जो आहे तो आमच्या या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जास्त पसंत आहे. कारण या संस्थेची सुरुवातच झालेली होती स्वनिर्मिती या आपण म्हणूया स्वनिर्मिती या एका संकल्पनेपासून, की आपण स्वतः युजर न राहता किंवा फक्त वापरकर्ते न राहता आपण निर्माते व्हावेत. ओके, निर्माणकार व्हावं, अशा प्रकारचा एक जो मोटो घेऊन ही संस्था सुरू झाली. तर मला असं वाटतं की हाऊ टू या भागाकडं थोडंसं आपण वळूयात. ओके, आता जे तुम्ही पाहताय ते वापरा. 1 महिना वापरा, 2 महिने वापरा, 6 महिने वापरा, 1 वर्ष वापरा, 2 वर्ष वापरा, पण कधी ना कधी तर अशी मानसिकता सुद्धा कमवा, अशी मानसिकता सुद्धा येऊ द्या आपल्यामध्ये. म्हणजे थोडासा विचार करा की हे आपण केलं पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या शाळेसाठी. सरांना जे पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यासाठी नाही, बिलकुल. सरांनी आता ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांना आता म्हणजे सरांनी सर्व उत्तर सांगतील याचं, की तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केलेली होती हे ऍप तयार केल्यानंतर मला अशा प्रकारचा पुरस्कार मिळेल किंवा अशा प्रकारचा सत्कार होईल, असं कधी विचार केला होता का? अशी लोक सर हा विचार कधीच करत नाहीत. पुरस्कार, टाळ्या किंवा लाईक्स, व्ह्यूज यासाठी काम न करता आपण स्वतःच्या एक आयुष्याला सार्थिक पण द्यावं, आपल्या पेशाला न्याय द्यावा, यासाठी जर आपण कार्य करत राहिलो तर नक्कीच आपल्याकडून मोठी मोठी कामं होऊ शकतात. आणि आपली संस्कृती आहे. फळा म्हणजे संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा. तसंच सर कर्म करीत राहिले आणि त्यांना ते फळ आज या ठिकाणी मिळत आहे. 10,000पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. सरांनी ऍपची किंमत जर 100 रुपये जरी ठेवली असती तरी 10,000 डाउनलोड्स झालेच असते. आणि आता ही म्हणजे हे ऍपचं जास्त करून
प्रचार आणि प्रसार सुद्धा सरांनी एवढा जास्त केला नाही, त्याची पब्लिसिटी सुद्धा जास्त केलेली नाहीये. पण अशा जे अनटोल्ड स्टोरी आहेत काही, ओके, आता रायगड जिल्ह्यामध्ये हे बरंचसं फेमस हे आहेत, सरांना माहीत असेल हे, बरोबर आहे. परंतु जास्त लोकांना अजूनही माहित नव्हतं. ते माहीत करून देण्यासाठी मुख्य प्रवाहात अशी लोक आली पाहिजेत, अशी त्यांनी जे काम केलेलं आहे. तुम्हाला आपल्या गटातील, आपल्या सर्कलमधील, तुम्हाला खास करून तुम्ही प्राथमिक माध्यमिक जे शिक्षक आहात, आता मी तर कॉलेजला शिकवतो, त्यामुळे हे ऍप जे आहे ना ते तुम्ही तयार करावं. थोडं बेसिक लेवलचं का होईना, पहिलीचं का होईना, ओके, म्हणजे सुरुवातीचे ज्या इयत्ता असतात, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी, ते त्यामध्ये घटक वगैरे जे आहेत ना ते सोपे सोपे असतात सगळे. मुलांना आपल्याला तुम्हाला तयार सुद्धा लवकर लवकर करता येईल, बरोबर आहे. तर मला असं वाटतं की या या वर्कशॉप म्हणण्यापेक्षा आपण संमेलनच झालेलं आहे आपलं, खूप छान संमेलन. त्याची पूर्ण उणीव सरांनी भरून काढली. सरांसारखं व्यक्तिमत्व या पहिल्या दिवशी लाभलं. त्यामुळं खरोखरच हे ई साहित्य संमेलनच झालेलं आहे, लघु स्वरूपातील का होईना त्याला एक व्यापक स्वरूप आलेलं आहे असं मी म्हणेन. या या संमेलनातून आपण फक्त घेऊन जाल, काय घेऊन जाल, वेबसाईटचा ऍड्रेस नाही, ऍपचा ऍड्रेस नाही, ते तर तुम्हाला मी देईनच, सर मला शेअर करतील, मी तुम्हाला सर्वांना ग्रुपला पाठवेन. जे काही ऍप आहे प्ले स्टोअरवर जाऊन ते काय करा, इन्स्टॉल करून घ्या. पण येथून घेऊन काय घ्यायचं जायचं आहे, आपल्याला वस्तू घेऊन जायचं नाही, आपल्याला साहित्य घेऊन जायचं नाही, न दिसणारी गोष्ट घेऊन जायची, ती म्हणजे प्रेरणा. आणि त्या प्रेरणेचा वापर करून तुम्हाला स्वतः निर्माणकार व्हाल तुम्ही, ओके, असं मी या ठिकाणी आशा करतो. आणि या ठिकाणी काही फीडबॅक घेऊया. आता प्रश्न नको आहेत, प्रश्न भरपूर झाले त्यामुळे वेळ वाढत जातो. कुणाला या ठिकाणी 2 फीडबॅक आपण थोडेसे घेऊयात, एक औपचारिकता म्हणून, कारण सरांनी वेळ दिलेला आहे त्यांच्या व्यस्त कारभारातून, कामकाजातून आपल्याला जो त्यांनी वेळ दिलेला आहे, खरोखरच त्याची जाणीव ठेवणं या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यासाठी एक 2 फीडबॅक आपण घेऊयात, एक मेल टीचर, एक फिमेल टीचर. तर कोण या ठिकाणी तयार आहे त्यांनी हात वर करा. हात या ठिकाणी कोणाचा 1 मिनिटाचा अवधी देतो, नाही तर मीच या ठिकाणी सांगणार आहे. पण मला असं वाटतं की बघा, तुमच्यासाठी हे बोलवलेलं होतं, हे माझ्यासाठी किंवा सरांसाठी चालेल नाही, हे तर आपण सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठीच आपण चालू केलेलं होतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही एक फीडबॅक द्यावा, काय कसा वाटला तुम्हाला हा आजचा सेशन, कसा वाटला, आणि काय अपेक्षा आहेत तुम्हाला, काय तुम्ही तुम्ही कशा पद्धतीनं काम कराल, तेही या ठिकाणी तुम्ही सांगू शकता यामध्ये. यस, एनीबडी इज रेडी? सुभाष बांगर सर, आपण काय बोलत आहात का? हॅलो सर, आवाज येतोय? हा, येतोय येतोय. सरांचं कार्य खूप महान आहे. मी पहिल्यांदाच म्हणजे त्यांचं नाव ऐकलं आणि ॲप पण पाहतोय. ॲपची लिंक मिळावी. आता तसं पाहिलं तर मी माध्यमिक शिक्षक आहे, तरी पण प्रेरणा घेणे इतपतचं ॲप आहे आणि निश्चितच त्यातून प्रेरणा घेऊन काही करता येईल का या दृष्टिकोनातून विचार करायला काहीच अडचण नाही, किंबहुना पाऊल टाकायला पण काही हरकत नाही. खूप खूप छान. सरांच्या कार्याला खरंच सॅल्यूट आणि त्यांच्या पुढच्या कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा माझ्याकडनं. असा 50, जवळपास शेवटपर्यंत 50 जणांनी सरांनी ते टिकवून ठेवले. हे खरोखर सरांची या ठिकाणी मोठी अचिव्हमेंट आहे. कारण सर्वजण या ठिकाणी पूर्ण तळमळीनं ऐकत आहेत, म्हणजे त्यांना काहीतरी नवीन स्फुल्लिंग चेतलेलं असेल सगळ्यामध्ये. आणि सरांनी, सुभाष बांगर सर आहेत, तेही खूप चांगलं काम करतात व्हिडिओ मेकिंग मध्ये वगैरे. परंतु सरांसारखे 10 जरी या ठिकाणी 50 जणांमध्ये 10 जणांना जरी ते प्रेरित झालेले असेल, तर या खरोखरच आजच्या या 5व्या वर्धापन दिनाला सगळ्यात चांगली मोठं एक चांगलं स्वरूप आलेलं आहे असं मी म्हणेन. एक वैचारिक उंची गाठलेली आहे या ठिकाणी. अशा पद्धतीनं आपण म्हटलं स्वागत ठरणार नाही. यस, आता आपण एक फिमेल कॅन्डिडेट, फिमेल टीचर या ठिकाणी घेऊया. कोणाला या ठिकाणी बोलायचं असेल तर माईक चालू करून या ठिकाणी बोलू शकतो. यस, विना दाभाडे मॅडम. खरं तर सर, शेख सरांचं मला आभार मानायचे आहेत. मी एक चारोळी मला आठवली पटकन या अनुषंगाने. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश यही है
की ये सूरत बदलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए. क्या शेख बात. सर आणि घुले सर यांनी खरंच क्रांतीसूर्य आहेत. आजच्या या क्रांती दिनानिमित्त 2 क्रांतीसूर्यांचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि एआयच्या माझ्याबद्दल तर मी क्षेत्रामध्ये सांगेन की क्रांतीसूर्य शैक्षणिक आणि क्षेत्रात सरांच्या बद्दल खूप ऐका एक आपण आपला फीडबॅक कंटिन्यू करू शकता. परंतु काही उपाधी अशा आहेत की ते इतिहासात अजरामर आहेत. क्रांतीसूर्य फक्त एकच आहेत आणि ते आहेत महात्मा फुले. येस. हो सर, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढं भव्य आणि दिव्य कार्य केलेलं आहे की म्हणजे माझ्याकडे आता शब्दही नाहीयेत. आणि तुम्ही हे सर्व ऑर्गनाईज केलं आणि आम्हाला त्याचं एक घटक बनता आलं याचं मला खूपच म्हणजे आनंद वाटतोय. तुमचा अभिमान सुद्धा वाटतोय आणि घुले सरांचा पण अभिमान वाटतोय. तुमच्या सर्वांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम. खूप थोडक्यात परंतु एवढं खोल असं तुम्ही या ठिकाणी आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं, सुभाष बांगर सरांचं, सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मी मनस्वी आभारी तर आहेच. पण तत्पूर्वी आपले जे आजचे पाहुणे आहेत ते फक्त आता पाहुणे 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 हा शब्द म्हटला की थोडासा एक काय म्हणतो आपण त्याला एक परकेपणा येतो. किंवा आपण म्हणूया थोड्या वेळासाठी असतं, अल्प काळ असतो त्यांचा सहवास. मला असं वाटतं की ई साहित्य सेवा या समूहामध्ये या ठिकाणी सरांना मी ऍड करेनच आता. आणि बाकीचं जे आहे आपल्या 1-2-3 ग्रुप्समध्ये मी सरांना ऍड करेन. आणि सरांना या संमेलनामध्ये त्यांनी जे काही एक कमीत कमी प्रेरणा तरी दिली, बरोबर आहे. आता हे तयार कसं करावं हा खरोखरच आपला जो मुद्दा असतो तो आम्ही म्हणजे यातील 50% पेक्षा जास्त जण मी म्हणेन हे युजर स्वरूपात कधीच येत नाहीत इथं या प्लॅटफॉर्मवर. युजर म्हणून आपल्याला फक्त बघायचंय किंवा आपल्याला फक्त वापरायचंय म्हणून नाही, तर त्यांना तयार करायला आवडतं. मला असं वाटतं की सरांना यासाठी आजच्या या संमेलनाच्या प्रित्यर्थ जे काही आपल्याकडे टूल्स आहेत, जे प्रीमियम टूल्स आहेत किंवा हे काय आहेत ते आता तर आपण सरांना एक बक्षीस स्वरूपात म्हणूया किंवा एक मानधन स्वरूपात आपण या ठिकाणी देणारच आहोत. परंतु सरांचा सहवास एवढाच न राहता मला असं वाटतं आपले हे जे आहेत शरद घोले सर, तर शरद घोले सरांनी या ठिकाणी त्यांनी जर आम्हाला सांगितलं की हा सहवास अल्पकाळ राहणार नाही आणि ते आम्हाला या ठिकाणी त्यांच्या आणि आमच्याकडून काही त्यांच्याकडून आम्हाला काही असं एक थोडासा टायअप किंवा एक आपण म्हणूया स्पिरिच्युअल बॉन्ड या ठिकाणी तयार करता जर आला तर खरोखरच या संमेलनाची पूर्ण पद्धतीने उत्कट एक क्लायमॅक्स झालेला आहे असं मी समजेन. आणि त्यांचे आभार व्यक्त करण्या अगोदर त्यांच्याकडून मला हे ऐकावयास आवडेल की सर, IN4 EPRD या प्लॅटफॉर्मवर आपण या ठिकाणी दीर्घकाळ राहणार असं या ठिकाणी थोडंसं जर आम्हाला संबोधलं किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही थोडीस आम्हाला या ठिकाणी शब्द ऐकवले तर खरोखरच आमचे सगळे प्रशिक्षणार्थी आजच्या या सेशनमुळं खुश होतील आणि या ठिकाणी आनंदी होऊन त्या ठिकाणी नवीन भरारीनं या ठिकाणी काम करतील. कारण तुमचा जो स्वभाव आहे सर या ठिकाणी त्या स्वभाव तो कमवायला शेवटी बघा, आता हे भविष्यात हे सुद्धा ऍप्स तयार करतील, टूल्स तयार करणे, ऍप्स तयार करणे, व्हिडिओ तयार करणे, ग्राफिक्स तयार करणे, हे सगळं जे काम आहेत ना सगळेजण सगळं करतील, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण तुमचा जो हा लाईमलाईट मध्ये न येण्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव सुद्धा कमवता येणं आणि एवढा सोज्वळपणा, एवढा निर्मळपणा आणि एवढा प्रामाणिकपणा, एवढा निस्वार्थीपणा, एवढा निरपेक्षपणा हा खूप कमी दिसतो. आणि हा जो चमू आहे आमचा तयार झालेला त्या चमूमध्ये त्या जमावामध्ये हे कुठून कुठून भरलेलं आहे असं आपण म्हणूया किंवा त्याला आपण म्हणूया की ते ओतप्रोत भरलेले आहेत. ते सगळे लोक भावनेनं ओथंबलेले आहेत, ऊर्जेनं पेटलेले आहेत, उत्साहानं भरलेले आहेत. तर अशा प्रकारच्या तुमच्याकडून एक 2 वाक्यांचा फीडबॅक की आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी तुमचं कसं ऐकलं किंवा त्यांचा फीडबॅक ऐकून तुम्हाला कसं वाटलं किंवा IN4 EPRDच्या प्लॅटफॉर्मवर येऊन तुम्हाला कसं वाटलं, एक 2 मिनिटाचा शेवटचा तुमचा फीडबॅक आम्हाला ऐकावयास आवडेल आणि मग आपण थांबूया, या ठिकाणी समारोप करूया. सर एक मिनिट सर. हा हा सर आपलं फॅमिली मेंबर करून घ्या सर, त्यांना प्रश्नच येत नाही, ते नाही म्हणणार नाही. नाही नाही, फॅमिली मेंबर तर तुम्ही म्हटलं ना ऍड करणारच आहे ते. शेवटी तेही पाहतील. शेवटी कसं तो सरांचा जो ग्रुपमध्ये सरांची आणि मी एका ग्रुपमध्ये आम्ही शेअरिंग केलेली होती
त्या ग्रुपमध्ये खूप शांतता नाही का. आता कोणत्याही आपल्या ग्रुप सारखा कोणता ग्रुप मला सध्या सापडत नाही, कारण यामध्ये एवढी व्हिडिओ मेकिंग आणि एवढं काम चालू असतं सर एज्युकेशनल. यामध्ये गाणी असोत, व्हिडिओज असोत, आता नवीन शॉर्ट फिल्म लेवलला उतरलेले आहेत सगळी लोक ही. तर तुम्हाला थोडासा या ठिकाणी तुमच्या व्यस्त कारभारातून थोडा त्रास होईल असं म्हणणार नाही, कारण ज्यांना हे नको असतं ना त्यांना त्रास होऊ शकतो. पण ज्यांना हे करायचंय, ज्यांना हे बघायचंय, ज्यांना हे शिकायचंय, किंवा ज्यांना हे विद्यार्थ्यांसाठी ते आहेत शिक्षक म्हणून, तर त्यांना नक्कीच या समूहामध्ये राहून चांगलं वाटणार आहे आणि तुम्हालाही चांगलंच वाटेल, कारण त्यामध्ये भरपूर मेसेजेस येत राहतात, व्हिडिओज येत राहतात. तुम्ही या ठिकाणी IN4EPIDशी जे तुम्हाला एक प्रपोजल आलेलं आहे, आता मॅडमने सांगितलं की तुम्ही एक आमचे फॅमिली मेंबर व्हावं, असं आमचं एक प्रपोजल आहे, तुम्हाला प्रस्ताव आहे, तर तो तुम्ही स्वीकारता का? सर, एका शब्दात सांगायचं तर स्वीकारतो. बस आणि एवढंच आम्हाला नक्कीच ऐकायचं होतं, तुम्हाला कारण मार्गदर्शन भविष्यामध्ये माझ्याकडून मिळेल. माझ्याकडे जी कदाचित मला 12 वर्ष लागले असतील, पण बरोबर. तुम्हाला कसं लवकरात लवकर माझ्या ज्या त्रुटी होत्या किंवा मी काही चुका केल्या त्या न करता डायरेक्ट आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी, किंवा जो तुमचं टार्गेट आहे, तुम्ही बोलले की या ठिकाणी येणारा प्रेक्षक वर्ग आहे तो काहीतरी करण्याच्या उद्देशाने आलेला आहे. बरोबर. तर मी आता येस. जे काही दाखवलं ते करण्याच्या उद्देशाने नव्हतं, युजरच्या दृष्टीने होतं. ते युजरला काय दिसेल ते. पण नक्कीच भविष्यामध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन सर. नक्की, खूप छान वाटलं सर. ऍक्च्युली या प्लॅटफॉर्मवर 5 वर्ष कोणीही आलेलं नाही. आता मी एका दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरूनच आलेलो आहे इकडं. परंतु ज्यावेळेस मी सुरू केलं 2020 पासून 2025 पर्यंत, एकही व्यक्ती असं पार्टनर म्हणून किंवा मला असं कोणतरी या कामामध्ये सध्या काम करत आहेत, या क्षेत्रामध्ये काम करत आहे असं दिसलं नाही, किंवा अशा प्रकारे मला असं वाटलं नाही की शिक्षकांसाठी ते निस्वार्थीपणे काही करतील. दरामध्ये, किंवा आपण जास्तीत जास्त दिवस, जास्तीत जास्त कंटेंट शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. आपण जे शिकलेलो आहे, आता काही जण होते की जुने एकांतात ते काम करत होते अगोदर. खरं तर यांच्या समोर मी 15 ऑगस्ट 2021 साली आलेलो आहे. 15 ऑगस्ट 2020 साली मी स्वतः होतो. 20 ते 21 मी एकटाच होतो, काम करत होतो. त्याच्या अगोदर 15 वर्ष सुरू केलेलं होतं हे काम. मुद्दा असा आहे की त्यानंतर हे सगळे जे या ठिकाणी जमाव झालेला आहे, तर त्यांना कशा पद्धतीनं कमीत कमी कष्टामध्ये त्यांना होईल, कष्ट कमी होतील, त्यांना खर्च कमी होईल, किंवा त्यांना वेळ सुद्धा कमी जाईल. खर तर वेळ लागतो, सरच सांगतील तुम्हाला, वेळ शिवाय द्यावा लागतो आपल्याला. तरी मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो की त्यांनाही कमी वेळेत हे सगळं थोडस तयार करता येईल, अशा प्रकारे तो प्रयत्न असतो. सर ही तो करतीलच अशी मी आशा करतो या ठिकाणी. आणि सांगायचं होतं मला शेवटी जाताना एवढंच की 5 वर्ष मी एकटाच होतो. मला पार्टनर किंवा अशा प्रकारचं कोणीतरी एक शिक्षक म्हणून या नवीन काहीतरी विहंगम असं देऊ शकेल, तर एकमेव जे माझ्या समोर नाव सध्या येत आहे ते म्हणजे माननीय शरद घोले सर. कारण तुम्ही काम करता, तुम्ही जे एकांतात काम केल्यानंतर पब्लिक समोर आला, बरोबर आहे. तर ते आता तुम्ही हे सगळा कॉन्सन्ट्रेटेड जमाव आहे. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे असं म्हणूया आपण याला, की ते शिकणार आहेत आणि ते करणार आहेत. सगळे मी जसं म्हटलं, उत्साहानं भरलेले, ऊर्जेनं पेटलेले सगळे लोक आहेत. तर एक नवीन काहीतरी संयोग चांगला घडेल. या संमेलनातून जो हे झालेला होता त्यावेळेस, जो एक संगम झालेला, एक मिश्रण झालेलं आहे, त्यातून काहीतरी एक चांगलं नवीन रसायन भविष्यामध्ये तयार होईल आणि महाराष्ट्राच्या सर्व शिक्षण पद्धतीमध्ये जे काही बदल अपेक्षित आहे त्या बदलाचा एक खारीचा वाटा, शेवटी कितीही केलं तरी खारीचाच वाटा आपण उचलू शकणार आहोत. कारण खूप मोठा या ठिकाणी वाव आहे बदलाला, आणि हा बदल आपल्या उभ्या हयातीत घडणार नाहीये हे आपल्याला हे माहित आहे, बरोबर आहे. पण त्या हयातीतील काही क्षण आपण वेचू शकतो आणि या बदलाचा एक थोडासा मूक साक्षीदार आपण बनू शकतो, आणि स्वतःच आपल्या समोरच आपले स्वतःच एक नाव उंचावू शकतो, आणि त्या ठिकाणी या जगाचा निरोप शेवटी घेऊ शकतो, असं आपण म्हणूया. एक सार्थक आयुष्य लागण्याचा एक प्रसंग आजच्या या संमेलनाच्या शेवटच्या क्षणी तयार झालेला आहे. त्यामुळं पूर्ण समाधानानं मी या ठिकाणी, परंतु तरीही जड अंतकरणानं आजचा सेशन किंवा आजचा हा जो काही संमेलनाचा पहिला दिवस आहे तो या ठिकाणी संपवत आहे. पण सगळ्यांना विनंती आहे की उद्या सुद्धा या ठिकाणी आपला हा
संमेलनाचा समारोपाचा दिवस असेल त्या दिवसामध्ये बघा पॉवर पॉईंट आणि व्हिडिओ मेकिंग, ग्राफिक मेकिंग, कॅनवा हे ती बरीचशी नावं तुम्हाला माहित आहेत. परंतु मला एक असं द्यायचं होतं तुम्हाला की जे 5 वर्षात तुम्ही जास्त ऐकलेलं नाहीये. बरोबर आहे. आता ऍप मेकिंग मध्ये मी थोडंफार बऱ्यापैकी काम करत होतो, त्या ठिकाणी तुमच्या समोर यायचंय ते घेऊन परंतु मी सरांसारखं एवढं डायरेक्ट पब्लिश सरांनी प्ले स्टोअरवरच नेऊन ठेवलं त्याला. हे सरांची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. डायरेक्ट प्ले स्टोअर म्हणजे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे की प्ले स्टोअरवर आपलं ऍप येणे, कारण ते जगाच्या पाठीवर कुणीही मग ते इन्स्टॉल करू शकतं. आणि अजून एक गोष्ट महत्वाची आहे, वर्ड आणि एक्सेल हे नाव सुद्धा आपण जास्त घेत नव्हतं. एक्सेल मी घेतलेलं होतं 1-2 कोर्सेसमध्ये, परंतु जास्त एक्सेल मध्ये कारण प्रेझेंटेशनचा जास्त इंटरेस्ट असल्यामुळं प्रेझेंटेशन क्षेत्रामध्ये एक्सेल जास्त येत नाही. परंतु एका शिक्षकाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट तिन्ही महत्वाचं आहे, तिन्ही. त्यासाठी उद्या वर्ड आणि एक्सेल यातील गमती जमती आणि त्यातील ट्रिक्स, एखादा टेबल बाहेर गेला पेजच्या बाहेर तर तो आतमध्ये कसा आणायचा यासाठी आपले नाकी न होतं आपल्याला किंवा घाम फुटतो. बरोबर आहे. टेबलची डील करणं सोपं नाही. वर्ड मध्ये टेबल, पॉवर पॉईंट मध्ये टेबल थोडंफार आपण डील करतो, परंतु वर्ड मधला टेबल असेल किंवा वर्ड मधलं जे काही इंडेंटेशन वगैरे हे टर्म्स आहेत जे वापरतच नाहीत लोक किंवा त्याच्याकडे जातच नाही, त्याचा खूप मोठा फायदा आहे. त्यांचं वर्कशॉप मी या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये घेतलेला होता. तर तो त्याच्या पुढचा भाग शिक्षकांच्या दृष्टीनं वर्ड, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा भाग त्या ठिकाणी असणार आहे. शरद घोले सरांना जर उद्या वेळ असेल तर तेही जॉईन होऊ शकतात. तसं मला असं वाटतं की शेवटी जाता जाता उद्याची तर मी तुम्हाला जॉईन होण्याची सूचना देतच आहे. आणि याच्यानंतर एक दुसरी नवीन लिंक पाठवेन. जे प्रवेशित नवीन कोर्समध्ये प्रवेशित आहेत त्यांनी जॉईन व्हा कृपया, कारण त्यांच्याशी महत्वाचं या ठिकाणी मला संवाद साधायचा आहे. नवीन लिंक पाठवेन त्यासाठी, कारण बरेचसे या ठिकाणी नॉन ट्रेनीज सुद्धा आहेत, नवीन प्रशिक्षणार्थी नाहीत. त्यांचा वेळ मी जास्त घेणार नाही. परंतु जे प्रशिक्षणार्थी नाहीत, ज्यांनी प्रवेश घेतलेला नाही अजून आपल्या नवीन कोर्सला, त्यांनी हा कोर्स चुकवू नका, कारण आता मी सुद्धा प्रेरणा घेतलेली आहे. पॉवर पॉईंट मध्ये लाईव्ह ऍप विद्यार्थ्यांसमोर कशा पद्धतीने सोप्या सोप्या स्वरूपात परंतु एक आकर्षक स्वरूपाचं ऍप्लिकेशन पॉवर पॉईंट मध्ये कसं तयार करता येईल यावरती विचार करणार आहोत आपण. ऍप इन्व्हेंटरचा ऍप कसा तयार करता येईल तेही या नवीन कोर्समध्ये वापर करणार आहे. आणि आपण जो मुख्य मसुदा होता आपला तो कायम ठेवून या 12 दिवसामध्ये खूप काम होतं, ते माझ्या टेक्निकने मी बरोबर घेईनच. आणि कमीत कमी दिवाळीत सर जसं म्हटलं की आमच्या बरोबर राहणार आहेत ते, तो एक ऍप्लिकेशन, हा जो ऍप मेकिंग सरांचा जसा ऍप आहे तशा प्रकारचा ऍप प्ले स्टोअरवर येण्यासाठी सर आपल्या बरोबर असतील, शरद घुले सर, अशी मी या ठिकाणी आशा करतो. आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो या ठिकाणी, आणि पहिल्या दिवसाचा या ठिकाणी समारोप झालेला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. जाता जाता एवढं सांगतो की त्या ग्रुपला तुम्हाला कोर्सच्या ग्रुपमध्ये लिंक पाठवेन. कोर्सवाले जॉईन व्हा, कोर्समध्ये प्रवेश घेणारे जॉईन व्हा. ज्यांनी प्रवेश घेतलेला नसेल तेही प्रवेश या ठिकाणी घेऊ शकतात आणि हा सेशन जो पुढचा आहे तो अटेंड करू शकतात असं मी सर्वांना या ठिकाणी सूचित करतो. आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. रेकॉर्डिंग लवकरच पाठवेन तुम्हाला ही. आय एम एंडिंग द मीटिंग फॉर ऑल and goodbye. See you tomorrow at 8:30 o'clock. Thank you, sir.